संख्येअभावी सभा स्थगित झाल्यास त्याच दिवशी त्या ठिकाणी 1 तासाने सभा घेण्यात येईल. आणि वर काय म्हटलेलं आहे? अर्ध्या तास नाही 2-3 तास करून झालं. अर्ध्या तासाची कुठेतरी म्हटलेलं आहे ना. विशेष वाचून राहिले का? विषय 8 आहे ना. आपण 8 तुम्ही ते विशेष सर्वसाधारण मध्ये 8 मध्ये आवश्यक. एक मिनिट. सर्वसाधारण सभेची सूचना 15 दिवस अगोदर सभासदांना मिळाली पाहिजे. आता याच्यात अपेक्षित काय आहे की पोस्टाने पाठवली पाहिजे. ऐका ना, पोच ते क्लिअर करा. पोच पावती कोणाजवळ पाहिजे? ज्याला सूचना दिली त्याच्याजवळ, तुमच्याजवळ आपण दिलेली पाठवणाऱ्याजवळ म्हणजे त्याला मिळाली याची नोंद आपल्याजवळ पाहिजे. तर ती कशी पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही पोस्टाने जेव्हा पाठवाल मग त्याचं ते हे करावं लागेल. खर्च तुम्ही आपण पहिलं कधी नाही. बरोबर साहेब, त्याच्यासाठी एकच दिला की व्हॉट्सअपवर टाका. 3 दिवसापर्यंत जर हिरव्या देशाने आल्या, ज्याच्या हिरव्या देशाने आल्या त्यातले रजिस्टर करून टाका. नाही पण मला हे सांगा, ते त्या हिरव्या रेषा आहेत त्याला ऑथेंटिकेशन इथे काय आहे? ईमेलची तरतूद आहे. ईमेलची तरतूद आहे ही मान्य झालेली आहे. ईमेल ठीक आहे. इव्हन कोर्टात सुद्धा ईमेल व्हॉट्सअपला काही तरतूद नाही. ईमेल करून टाका. ईमेल त्याचा मग ईमेल आयडी पाहिजे आपल्याकडे. ईमेल आयडी व्हॉट्सअप सेवा होतो ना. 4 तऱ्हे तुम्ही सांगितलेलं आहे. एक तर रजिस्टर्ड पोस्ट त्या ठिकाणी सूचना मिळाल्याची नोंद आवश्यक राहील असं करा. आवश्यक पोच पावती नोंद आवश्यक सूचना मिळाल्याची नोंद कोण घेणार? पोच पावती म्हणजेच नोंद. साहेब, शब्द एकच आहे ना, अर्थ एकच आहे. नोंद म्हणजे पोच पावती मिळाल्याची, पोच पावती म्हणजेच नोंद. मेल पाठवल्याची आपल्याजवळ नोंद मेलची नोंद राहते तीच म्हणजे पोच पावती. आणि पोस्टानं पाठवलं तर पोस्ट पावती. पोस्टाची पोच पावती. आता हा पोस्टाची जी पोच पावती आहे याचा थोडासा प्रॉब्लेम आहे की आता आजच्या युगामध्ये पोस्टाचा खर्च आपण झेपू नाही शकत. रजिस्टर पोस्टानं पाठवू नाही शकत आपण. हे बघा, याच्यात आपण काय अंडर पोस्टिंगची सोय होती. अंडर पावती आवश्यक आहे. पोच पावती म्हटलं आपण ईमेल पाठवा, व्हॉट्सअपने पाठवा किंवा पोस्टाने पाठवा. पोच पावती म्हणजे फक्त पोस्टाची पोच पावती नाही. आजकाल लिगली सुद्धा व्हॉट्सअप एक्सेप्ट होत आहे. एक्सेप्ट होतं ना व्हॉट्सअप ईमेल. ठीक आहे, मग ठीक आहे, राहू दे त्याला तसं. तसंच राहू द्या. विशेष सर्वसाधारण सभा. 9 विशेष सर्वसाधारण सभापतीचे कार्य आवश्यकतेनुसार संस्थेची विशेष सर्वसाधारण वगळलं असं काय हरकत आहे? सर्वसाधारण सभेला नाही तसंच राहू द्या. दरवर्षी विशेष म्हणजे काही नाही घ्यायला कार्यक्रम जर घेतो म्हटलं विशेष सर्वसाधारण सभापतीचे कार्य 600 लोकांना पाठवा लागते ते. या कारणास्तव बघा तरतूद राहू देऊ. कोण चालला कोर्टात जाऊ तर द्या पाहुणा पुढे बघू. त्याच्यासाठी आम्ही काय करतो म्हणजे पोस्टामध्ये जातो आम्ही, हे सगळे घेऊन जातो आणि ते त्याला देतो. तो पूर्ण याची आम्हाला सर्टिफिकेट पोस्टिंग बंद झालं आहे आणि त्याच्यात पोस्ट ऑफिस देऊ शकत नाही. याच्यात आपल्याला ते तरतूद ठेवायची आहे. याच्यात 9 मध्ये आपल्याला ती तरतूद करायची आहे. आवश्यकतेनुसार संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येईल. ज्या कारणास्तव सभा बोलावली असेल त्याच विषयावर सभेत चर्चा करून ठराव मंजूर करण्यात येईल. त्या सभेची सूचना 15 दिवस अगोदर काढण्यात येईल. सभेच्या नोटीसमध्ये विषय पत्रिका जोडणे आवश्यक राहील. सभेची सूचना प्रत्यक्ष नोटीस बुकावर
सही करून देण्यात येईल. आता हे समोर 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 हा. वाचा वाचा. नोटीस बुकावर सही न केल्यास रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येईल. त्याच्यामध्ये किंवा मी- आता याच्यात याच्यात किंवा किंवा आता याच्यात- ईमेलद्वारे पाठील हा. किंवा कुरिअर. ऍड करा किंवा कुरिअर email- नाही कुरिअरवर पैसे नाही करता हा. किंवा ईमेलद्वारे आपण कुरिअर पाठवा. फक्त लिहून ठेवू, आपल्याला जे सोपं वाटतं ते ते करायचं. लिहून ठेवायचं म्हणजे तुम्हाला बंधन आले नाही 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 असं नाही हो. बंधन नाही. आपल्याला फक्त काय नाही नाही या ठिकाणी तुम्ही प्रसाराय पाठवतो आता रजिस्टर सुद्धा नाही, 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 तरतूद असते. कुरिअर आहे महागमध्ये ईमेल हे बघ, हा भाग इतका महत्वाचा आहे की एखादा माणूसकडे तुम्हाला जर आमसभेमध्ये हा. तरतूद असू द्या. मेरे को भेजे क्यों नाही ते तरतूद असू द्या. ईमेल जर आपल्याकडे ईमेल नसला त्याचा एखाद्याचा तर आपण त्याला कोणत्याही पाठवू, कुरिअरने पाठवू किंवा स्पीड पोस्ट आपण सूचना देऊ ना. पेक्षाही कुरिअर स्वस्त पडते. नाही आपण किंवा म्हणतो ना. मग- Alternative- कुरिअर म्हणून त्याचा शब्दप्रयोग राहू कुरिअर दे केवढ्याला त्याच्यात. नाही, नाही, हा मला सांगा. हा जो आहे सूचना प्रत्यक्ष नोटीस बुकावर सही घेऊन पॉसिबल आहे? नाही नाही, 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 पॉसिबल नाही. हम्म. म्हणून मला असं वाटते की हा हा कारण आहे नोटीस बुकवर हे सही. नाही, नाही, बघून- साहेब, कसं आहे हे माहिती बघून आहे का? इलेक्ट्रिक मीडियाद्वारे नाही, नागपूर परिसरातल्या काही ठिकाणी आपल्या इथं आहे ना, हा जसं काम करतात भोयर आहे ना, त्याच्या पूर्वी होता तो बुक घेऊन जायचा जायचं तो काय? त्याच्या 25-30 होतील जे काय होतील आहे ना. आता जवळपास माझ्याकडे जर बुक आणून दिलं कोणी आणि मग गोपालनगरमध्ये 25 लोक आहेत, मी त्यांना देऊ शकतो ना. आता ते द्या ना, असू द्या ना ते. सगळे देतात असं नाही. प्रोव्हिजन तर होळकर साहेब म्हणजे सगळे होतात का एवढे नाही बघा. आणि समजा नोटीस बुकावर सही किंवा देऊन असं- देण्यात येईल हे न लिहिता एक मिनिट आपण जर नोटीस बुक हा, पाठवून वाचून सही घेतली तर व्हॉट्स रॉंग एक मिनिट नोटीस बुक पाठवून म्हणजे आम्हाला लिहायचं नाही इथे. आपण नोटीस बुकावर सही घेईल. आता मुंबईचा माणूस सभासद आहे आपला, त्याने नोटीस पाठवायची आहे, पाठवा का मला सही घ्यायला. नाही नाही, नोटीस बुक म्हणजे का आपलं जे कुरिअर आहे ना, आपल्या येतात ना, आपल्या अजूनही कोर्टामधून वगैरे येतात ना समन्स घेऊन, तसं सही कर, समन्स घ्या, सही कर. नाही पण अल्टरनेटिव्ह ठेवू नये. आपण अल्टरनेटिव्ह तेवढी मोठी किंवा यंत्रणा मध्ये आहे का? टाकूया. भंडाऱ्याची नोटीस कोर्टवाला भंडाऱ्याच्या पोलिसांना पाठवतो, पोलीस पाठवते आपल्याकडे. त्याच्यामुळे एवढी यंत्रणा आहे का? पोस्टल काउंटर टाकायची. हो, हे प्रोव्हिजन या प्रोव्हिजन सुधारणा करा. आवश्यकता आहे का हे 3 मुद्दा? 3 मुद्दा आवश्यक आहे. आहे, चार आहे. आवश्यक आहे. आपल्या याच्यामध्ये आवश्यक तो टाकू. याच्याकरता आहे की मीटिंग जो आपला सभेची resolution सूचना pass करतो. आवश्यकता आहे. आवश्यकता आहे तो. आवश्यक- रिझोल्युशन पास करतो, रिझोल्युशन चॅलेंज जर केलं तर तुमची अडचण होईल. हो बरोबर. म्हणून ते आवश्यक आहे. आवश्यक. दोन्ही अल्टरनेटिव्ह ठेवा. तर रजिस्टर पोस्टाने म्हणण्यापेक्षा पोस्टाने पोस्टाने पाठवण्याची पोस्टाने पोस्टाने पाठविण्याची नोंद हा. करण्यात येईल. मागे नागपूरच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये एकदा हाच प्रश्न उचलला आणि 4-5 लोक होते. काय नाव आपलं ते सचिव, हा. काय नाव सचिव आपले, बाबा तुमचं. हा, बाबा तुमच्यावर सगळे चढले होते माहिती हो, आहे? हो, हो, आलं. आलं नाही हा मिळालं. प्रश्न आला. पोस्टल तुम्ही पाठवलं, पत्रिका पोस्टल नाही तुम्ही हे दिलं. बघा, इथपर्यंत आलं की तुम्ही पत्रिका पाठवले नाही, पत्रिका फाडल्या आणि फेकल्या. असं होते ना, त्याच्याकडे पोचपावती तर पाहिजे आपल्याला. म्हणून ते आरोप पण रजिस्टर नका पाठवू, स्पीड पोस्ट नका पाठवू, मेल करा, ईमेल करा. बाकी ती- आपल्याकडे ती- काहीतरी ती- पाहिजे. ती- ती तरतूद तेव्हा त्यासाठी इलेक्ट्रिक माध्यमाचा इलेक्ट्रिक मीडियाचा उपयोग करा. किंवा इलेक्ट्रिक मीडियाचा उपयोग. काय म्हणतो आपण? दोन्ही ठेवायचे. आपण चारही ठेवू ऑप्शन्स. हम्म. आपल्याला जे योग्य बस, वाटतं बस, ते बस, वाटतं. बस. आता मी जसं मी तुम्हाला पत्र पाठवतो ते मी स्पीड पोस्टल याच्याकडे पाठवतो, तुम्हाला मिळालं मिळाले पाहिजे. तर, हा, बरोबर आहे. समजलं का? हम्म. आता काही ठिकाणी नाही मिळाले किंवा ईमेल पाठवलं तर वाचलं नाही वाचलं, आपण व्हॉट्सअप पाठवतो वाचले जात नाही, असं होतं ना. आहे की नाही? प्रॅक्टिकल टाकून दे ना त्याच्यात. किंवा टाकून देऊ ना. ईमेल टाका. इलेक्ट्रिक मीडिया ऐका ना, ऐका ना. हा क्लास कसा आला? एक संस्था गावातल्या गावात आहे, तर तुम्ही माणसाला पाठवून त्याच्या रजिस्टरवर नोटीस बसवाय. आता मुंबईच्या माणसाला काय करणार? त्याला पुण्याच्या काय माणसाला काय ते करणार? सह्या घेणं, बुकावर सह्या ऐका. घेणं शक्य नाही. हा. आपल्या याच्यात तरी काही AGS आहे. काही लोकांना बुकामध्ये स्थानिक- देऊ, स्थानिक ते- लोकांना, काही जेवढ्या लोकांना होतात स्पीड तेवढ्या- पोस्टल हा, पाठवू, हा. काही लोकांना ईमेल सगळे- पाठवू, सगळे- म्हणून सगळेच किंवा पाहिजे ठेवायचं. आपल्याला. आणि काहींना कुरिअरने पाठवू बस, शकतो बस, आपण. बस. म्हणून सर्व चारही option पाहिजे ठेवायचे. आपल्याला. पण हे नाही, ऑप्शन आपल्याला ओपन आहे. मग सरळ सरळ मोगमध्ये लिहा ना. स्वदेशी सूचना आवश्यक त्या माध्यमातून आपल्याला पाठवण्यात येईल. बस बस. नाही नाही, असं नाही. चारच माध्यम आहे, त्याच्या 5वं माध्यम आहे का आपल्याकडे आता काही माणूस जाते नाही का, जाताना त्याच्याकडे मग घेतो ते- आपण. वैयक्तिक झालं. वैयक्तिक म्हणजे तेच बुकावर सह्या घेणे. हे बाकीचे काही हे टाकले बघा, बुकावर सह्या घेणे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर पोस्टाने पाठवणे आणि इलेक्ट्रिक माध्यम वापरणे, इलेक्ट्रिक मीडिया असं तीन प्रकार. इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरावा. इलेक्ट्रॉनिक ईमेल मीडिया द्यावा. वापरावा. किंवा त्याच्यात
त्याच्या आपला choice. जाऊ द्या ना, कशाला त्याच्या- अहो संस्था भारतीय स्तरावरती आहे, त्याच्यामुळे हे चार पोस्टाने पाठवणारा काय पाठवले, सूचना पोस्टाने पाठवले, नाही, नाही, किंवा काही नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे पाठवले, तुम्हालाच त्रास होईल. पोस्ट आपली कुरिअरला पाठवले, लिहून द्या वाटल्यास. लिहून टाका. अनुभव आलेले आहे. याला करा, हे 3 नंबर आहे ना, नोटीस सभेची सूचना, सभेची सूचना पोस्टद्वारे, ईमेलद्वारे, पोस्टाद्वारे, आपली कुरिअरद्वारे करा, पोस्टाद्वारे, आपली कुरिअरद्वारे आणि आपली ईमेलद्वारे पाठविण्यात येईल. ईमेल म्हणतात की इलेक्ट्रिक माध्यम इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक दुसरं माध्यम काय आहे? ईमेलचं कोणतं तोच विविध माध्यमामध्ये particular झालंय. बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हटलं तर तो व्हॉट्सअप देखील इन्क्लूड इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठविण्यात येईल असं म्हणा. बस. इलेक्ट्रॉनिक माध्यमात सर्वच सभेची सूचना सभेची सूचना पोस्टाने पाठवण्यात येईल किंवा कुरिअरद्वारे किंवा ईमेलद्वारे. हो, आवश्यक आहे एवढंच ठेवा. विशेष सर्वसाधारण सभेची संघटना रजिस्टर नाही ठेवायचं. नाही. पोस्टल म्हटलं सगळं चालू. पोस्टर सगळं ईमेलने पोस्ट ईमेलने, कुरिअरने कुरिअर आलेलं कुरिअर आहे. पोस्टद्वारा कुरिअर व मेल, ईमेल आणि हे काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे पाठवण्यात येईल. ठीक आहे. विशेष सर्वसाधारण सभेची जनसंख्या कोरम पूर्ण होण्याकरता 2/3 सभासदांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. काही नोची जनसंख्ये अभावी सभा स्थगित झाल्यास त्या दिवशी त्या ठिकाणी 1 तासाने सभा घेण्यात येईल. अर्ध्या तासाने करायची. नाही, 1 तास आहे. एक तास. विशेष सभा आहे. विशेष सभा आहे म्हणून 1 तास. एक तास, ठीक आहे. तशी सूचना नोटीस मध्ये असणे आवश्यक आहे. फक्त नोटीस मध्ये द्यायचं आहे. सगळ्या सभेला गणपतीची बंधन राहणार नाही. ठीक आहे. बरं. आता 10 महत्वाचं 10. हा एक महत्वाचा आहे. संस्थेचे कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांची रचना. संस्थेचे कार्यकारी मंडळात 51 सभासद राहतील. त्या अध्यक्ष 1, उपाध्यक्ष 5, कोषाध्यक्ष 1, कार्याध्यक्ष 1, महासचिव 1, सचिव 7, संघटन सचिव 1, हिशोब तपासनीस 1 व बाकी 33 सदस्य राहतील. बोलायचं. एक अकाउंट पाहिजे. अकाउंट पाहिजे नाही, हे पदाधिकारी पाहिजे. ठीक आहे. हा, एक 10 मध्ये काही बदल नाही. ठीक आहे. आता 11 पहा. नाही, नाही, दहामध्ये बदल पाहिजे. बदल सुचवलेले आहे. ठीक आहे ना? सांगा ना तुम्ही. 10 मध्ये मी बदल सुचवलेले आहेत. सांगा ना काय म्हणतात. मी त्याच्यामध्ये ते दुसरं एक तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये मी असं म्हटलेलं आहे की संस्थेचे कार्यकारी मंडळ व पदाधिकारी यांची रचना. संस्थेचे कार्यकारी मंडळात एकूण 51 सभासद राहतील, ज्यात अध्यक्ष 1, विभागीय अध्यक्ष 6, कोषाध्यक्ष 1, कार्याध्यक्ष 1, महासचिव 1, विभागीय सचिव 6, संघटन सचिव 1, हिशेब तपासनीस 1 व इतर 33 सदस्य राहतील. हे मी या दृष्टिकोनातून म्हटलेलं होतं की बा ह्या संस्थेचे जे कार्य आहे हे विकेंद्रित व्हायला पाहिजे. तर हे विकेंद्रित जेव्हा होईल तेव्हा अनेक म्हणजे 6 विभागीय सदस्य त्या 6 अध्यक्षाचं महत्व याच्यामुळे कमी होते. नाही होत कमी. एकच पॉवरफुल हा. बघा हे बघा काय आपल्याला अध्यक्ष 1 आहे. अध्यक्ष 1च पाहिजे. त्याचे डिव्हिजन करू नका. तुम्हाला उपाध्यक्ष 5 कसं नंतर करता येईल ना तुम्हाला. अध्यक्ष 5 कशाला पाहिजे अध्यक्ष सांगा. विभागीय अध्यक्ष नको तिथे. कार्याध्यक्ष आहे ना तुमच्याकडे. तुम्हाला अध्यक्ष आहे ना. तुम्ही उपाध्यक्ष ह्या करू शकता ना. अध्यक्ष एकच पाहिजे. एकच म्हटलं आहे. तुमचे पोस्ट काय एकच म्हटलं. आणि एकच आहे ना. एकच आहे. एकच आहे. विभागीय नको काय? विभागीय नको. विभागीय नको. विभागीय नको. तुमचं भाव कमी झाला अध्यक्षाचं. उपाध्यक्ष किती करा पुन्हा तो दुसरं तुम्हाला मानणारच नाही. अध्यक्ष नाव म्हणेल मी सुद्धा दुसरी गोष्ट कशी, आता जर एवढा मोठा बदल केला तर ते पचनी पडायला अस्तित्वात यायला खूप वेळ लागेल, ताकद लागेल त्याला.
म्हणून ते जरा म्हणून सध्या सध्या राहू द्या. विभागीयचे आपल्याला या इलेक्शन त्यामुळे त्याच्यावर यांनी विभागीय वेगळं म्हटलं सुचवलं, हे झालं यांचं विभागीय. आम्ही विभागीय सांगतो. यांचं मध्ये साहेबांना आता हे यांनी म्हटलेलं आहे एक मी म्हणतो यांनी असं एक काय माणूस केलं? एकावन्न ठेवायचे आपल्याला हो. आपल्याला कामाचं विकेंद्रीकरण करायचं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्त्रियांनाही तितकं बरोबर. सहभाग द्यायचा आहे आणि प्रत्येक मंडळ जे रजिस्टर्ड आहे 20 मंडळ रजिस्टर्ड त्या प्रत्येकाला इथं प्रतिनिधित्व द्यायचं आपल्याला समजलं का तर त्या दृष्टिकोनातून मी थोडंसं बायफॉर्मेशन केलं पहा म्हणजे नंतर आपण चर्चा करू केंद्रीय अध्यक्षांना केंद्रीय अध्यक्ष म्हणून होता यांच्या पुढे एक ठीक आहे नंतर केंद्रीय कार्याध्यक्ष एक त्यानंतर केंद्रीय उपाध्यक्ष 2 पदे त्यात एक पुरुष एक स्त्री त्यानंतर महासचिव एक पद त्यानंतर केंद्रीय सचिव असे 2 पद ठेवू एक पुरुष एक स्त्री त्यानंतर केंद्रीय संघटन सचिव एक पद केंद्रीय सहसंघटन सचिव 2 पदे एक पुरुष एक स्त्री आणि केंद्रीय कोषाध्यक्ष एक पद केंद्रीय हिशोब तपासनीस एक पद हे पद इम्पॉर्टंट आहे याच्या व्यतिरिक्त विभागीय किंवा त्याच्यामध्ये 5-5 उपाध्यक्ष वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे तर मला जितके मिनिमम पाहिजे तेवढ्या सुटसुटीत आणि त्याच्यामध्ये मग 39 सदस्य राहतील 39 सदस्यापैकी 15 सदस्य आपल्या नागपूरच्या परिसरातील काय नागपूरचं हेडक्वार्टर मुख्यालय असल्यामुळे ते काम करण्याची खूप आवश्यकता पडते 15 लोक आपण इथलं घेऊ 39 पैकी त्यातले 15 पैकी 5 स्त्रियांना घेऊ समजलं का आणि काम करणं ज्यांना हे आहे म्हणजे आपल्याच्यात रुची आहे काम करतात अशा लोकांना 10 लोक जे जेंट्स म्हणून आणि उरलेले जो 24 आहे ते 24 प्रत्येक मंडळाकडून एक आपण प्रतिनिधी संस्था प्रतिनिधी म्हणून आपल्या याच्यावर घेऊ कार्यकारिणीमध्ये म्हणजे प्रत्येक मंडळाला सुद्धा रिप्रेझेंटेशन मिळेल असे ते त्याची रचना केलेली आहे त्याच्यामुळे खूप क्लिष्ट करण्याची गरज नाही मी माझं थोडंसं एक मत मांडतो आता आपण असं म्हणजे स्त्रियांनाही जे अधिकार देतो काही म्हणजे त्याच्यात काही वावगं नाही आहे परंतु आता आपण या समितीमध्ये आपण एक महिला घेतली ती कार्य करू शकते तिच्या कार्याबद्दल किंवा तिच्या क्षमतेबद्दल म्हणजे अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही मात्र तिला या राष्ट्रीय स्तरावरचं किंवा अशा मोठ्या स्तरावरचं काम करताना तिला लिमिटेशन्स येतात कुकडे जाय मंगलाच बाईची घेऊ नका तुम्ही अजून तुम्ही कुकडे जाय तुम्ही म्हणता दुसरी गोष्ट खरी असली तरी मंगला द्यायचं म्हटलं का मला सोबत पुन्हा एक जर असती लेडी त्यांचं म्हणणं माझं तेच होतं पुन्हा एक जर लेडी सोबत असतील दोघं तुमच्या पूर्ण दौऱ्यात सहभागी झाले असते एकटी असल्यामुळे त्यांना हो बरोबर आहे तुम्ही सांगता ते म्हणजे तुम्ही एक नाव इथे त्या दुसऱ्या बाईचं सुचवलं असतं तर या बाईचं जमलं म्हणजे त्या बाईचंही जमलं असं होते का आणि ते एका ही बाई यायला त्याला हिचा नवरा सोडते म्हणून त्या दुसऱ्या बाईचा नवरा सोडून का नाही मग तुम्ही तिसरी मागा का त्याच्यात तरी पण महिलांचा हे टाळू नाही शकत सहभाग टाळू असणे नाही. अत्यंत सहभाग आवश्यक आहे. टाळू नये असं येत म्हणणं नाही. नाहीये. चंद्रपूरला गेलो होतो. परंतु महत्वाच्या चंद्रपूरच्या ठिकाणी महिलांचं जे कामाचे पद आहेत त्याशिवाय इतर ठिकाणी त्यांना प्रतिनिधित्व द्या आणि कसं आहे आपल्याला माहित आहे का अशा ज्या ह्याच्यामध्ये काम करण्यामध्ये आता आपण कोराडीला गेलो होतो कोराडीमध्ये ज्या ह्या करत होते संचालन हो लोकल लेवलवरती लोकल लेवलवरती नाही, कोराडी त्यांचा नागपूरचं 100% लेवल सहभाग घ्या नाही याचा अर्थ लोकल आपण- लेवलवरती 100% सहभाग घ्या त्यांच्याकडे सोपून द्या जबाबदारी करतील द्या नाही, पण करतात. बाहेर जाण्याचे त्यांना मर्यादा येतात नाही, बाहेर त्यांना कुठे पाठवायचं जात नाही. नाही, बाहेर कुठे पाठवायचं आपल्याला आता लोकांना द्यायचं नाही आपल्याला आपल्याला. पाठवायचा आता पुढे योग येतो म्हणजे असं म्हणते की हे 51 पैकी 51 च्या तुलनेत 10% म्हणजे 5 महिला तेही तुमच्या याच भागाच्याच आहेत स्थानिक बरोबर आहे. भंडारा किंवा हे पण तुम्ही म्हणता अमरावती तुमची एकही महिला नाही, नाही, बाहेरचे येणार कोणीच नाही. येऊ शकणार नाही हे लोकलच आपण घेतोय जे नाही, पाच मी काय आपण म्हणतो, लोकल. इच्छुक असेल तेच येईल ना नाही असं ठेवू नये नाही. या भागात जास्त आहेत मुंबई या भागात जर जास्त प्रतिनिधी द्यावं असं नाही असं नाही असं असं वर्डिंग नाही वापरा वर्डिंग नका हा, पण वापरू ज्यांना जर याच्यामध्ये मला बाहेर काय जाऊन म्हणतो जर याची इच्छा असेल इच्छुक तर असेल ते येईल ना खर्च इच्छुक करू असेल ते आपण महिलांना प्रतिनिधित्व द्यायला. नाही. पण महिलांना प्रतिनिधी द्यायचं हे ठरलं नाही प्रतिनिधित्व द्यायचं नाही असं मी म्हणालो नाही, नाही द्यायचं ठरलं ना नाही द्यायचं असं नाही पण महत्वाच्या पदावर जिथे त्यांना वारंवार म्हणजे इकडे तिकडे फिरावं लागते त्या पदावर त्यांना टाकू नका नाही असं माझं कोणत्या मत. पदावर टाकले आपण उपाध्यक्षमध्ये एक घेतलेली हा. आहे उपाध्यक्षमध्ये एक स्त्री घेतलेली हा, आहे एक चालते ना स्थानिक.
केंद्रीय सचिव मध्ये एक घेतलेली आहे ती लोकलच राहील. दोन पैकी केंद्रीय सचिव 2 पद आहे, त्याच्यापैकी एक पुरुष एक स्त्री असं घेतलेलं आहे ना. त्यात जर केंद्रीय संघटन सचिव 2 पदे आहेत, एक पुरुष एक स्त्री घेतलेली आहे. आपण करू शकतात मला वाटतं की याच्यामध्ये आणि 15 पैकी 5 आपण स्त्रिया घेतो एक कार्यकारिणीमध्ये. हे जे 11ची कार्यकारिणी जे मूळ आहे हे तर इथे हलूच नका. बरोबर. पण आता जे सर म्हणत होते की जो विभागीय अध्यक्षाच्या ऐवजी आता जसे आपले 6 विभाग आहे, तर 6 उपाध्यक्ष आणि 6 सचिव जर ठेवले तुम्ही तर त्या लोकांना तिथलं प्राधान्य मिळेल. नाही सर, विभाग केलं ना अजून क्लिष्ट होऊन जाईल ते. सरळ ठेवा. विभागही नाही करू, फक्त अध्यक्ष नाव द्या. प्रत्येक मंडळाचा एक प्रतिनिधी पाहिजेच आपल्याकडे. आता आपलं अखिल भारतीय स्तरावर काम आहे. हा, कोणते विभाग पडतात? आता हे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा. नाही तसं नाही म्हणत मी. आपला समाज ज्या भागात आहे तसं आता नागपूर विभाग आहे, अमरावती विभाग आहे, आपल्या औरंगाबाद फक्त विभाग. विदर्भामध्येच आपल्या ठिकाणी आपल्याला जिल्हास्तरीय मिळू शकते, तिथं समाज आहे. बाकी ठिकाणी काय थोडे पॅचअप आहे, थोडे कसं काय? त्याच्यामुळे हे ठीक आहे ना. आपल्याला याच्यावरच आपण फक्त पदाधिकारी यांची रचना, पदाधिकारी आणि रचना यांच्यावर आपण विचार करायचा आहे. फक्त जुनं आहे तसंच ठेवा. आता याच्यावर हे बघा ना, हे नवीन हे केलेलं आहे का नाही? त्याच्यात अजून पुढे आपल्याला पुढे जायचं आहे. नाही, पद्धतीने कामच होत नाही. म्हणजे घेऊ नये. आपल्याला अजून ते कोणत्या पद्धतीने निवड घ्यायची आहे त्याची, त्याच्यावर यायचं आहे आपल्याला. आता आपण ठरवलंय बरोबर. एक अध्यक्ष, उपाध्यक्ष किती ठेवले आहेत, एक अध्यक्ष, 5 उपाध्यक्ष ठेवले आहेत. कोषाध्यक्ष हे जुन्या पद्धतीने. नवीन याच्या पद्धतीने होते. नवीन पद्धतीप्रमाणे काय आहे तुमच्या याच्यामध्ये आहे ते पत्र बघा. असं सांगा ना, तुम्ही सांगा. केंद्रीय अध्यक्ष एक ठेवलेले आपण, एक केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय कार्याध्यक्ष एक, कार्याध्यक्ष, केंद्रीय उपाध्यक्ष 2 पदे, उपाध्यक्ष, एक पुरुष आणि एक स्त्री त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये, एक स्त्री, महासचिव 1 पद, महासचिव, केंद्रीय सचिव 2 पदे, त्याच्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री. त्यानंतर केंद्रीय संघटन सचिव 1 पद, केंद्रीय सहसंघटन सचिव 2 पदे, एक पुरुष और एक स्त्री. काय सहसचिव, केंद्रीय सहसंघटन सचिव 2 पदे, एक पुरुष और एक स्त्री. केंद्रीय कोषाध्यक्ष 1 पद, केंद्रीय हिशोब तपासनीस 1 पद. असे टोटल 12 पद होतात. संघटन सचिवाची जबाबदारी अंतर्गत हिशोब तपासणीच म्हणा. ठीक आहे. संघटन सचिव संघटन सचिवाचं कार्य काय? आपल्या याच्याप्रमाणे आहे आहे ना, ना, काय? define केलेलं आहे. काय आहे? करा. Define केलेलं आहे. सगळ्यांनी जुळवा जुळवा. अंतर्गतच म्हणायला. ते हे जे आहे जिल्हा मंडळाचे लोक त्याच्याशी त्यांना बरं. करण्यात तुम्ही आता झालं नाही, हे झालं. माझी एक सूचना आहे याच्यात. संघटन सचिव गरजच नाही. नाही, असं नाही. काही काही गोष्टी आपण त्यांच्याकडे देऊ तुम्ही शकतो. पूर्वी सचिव होते 7 हा. आणि संघटन सचिव 1 होता. त्याला उलट करा. काय उलट करा. कसं? हे सचिव जे आहे ते 2 केले तुम्ही, तर संघटन सचिव 5 करा. नाही, त्याच्याकरता महासचिव आहे ना, महासचिवाला हे असिस्ट करतील केंद्रीय सचिव दोन्ही. हो, बरोबर आहे. पण मी पुढे- संघटन सचिव आहे, त्यांचं एकच पद दिलेलं हो, आहे. पूर्वी सचिव 7 होते. मग काय गरज नाही, नाही. नव्हती गरज, म्हणून तर सांगतो ना. म्हणून तुम्ही संघटन सचिव याला 1 नाही 2 करा. हे इथले जे उरलेले आहेत हे टाका तुम्ही संघटन सचिव मध्ये, त्याची तर गरज आहे. संघटन सचिव आपल्याकडे 3 पद होतात टोटल. संघटन सचिव 1 आहे आणि त्याला 2 असिस्ट करणारे. सहसंघटन सचिव 2, 3 होतात ना, टोटल 3 पद येतात. साहेब आता तुम्हाला मेंटॅलिटीचा हे सांगतो तुम्हाला हे पद वाटतो मग हे तुम्ही तुमच्या वैचारिक पातळीवर विचार करत आहात. पण इथं लोक पदासाठी मरमर करतात. आता मीच म्हणतो, जर या केंद्रीय कार्यक्रम जर नुसतं जिल्हा स्तरावरचं जर साधा एक सभा सदस्य जर राहायचा आहे, काय नाही तो एवढ्या दूर येते, त्याचा उत्साह कमी होऊन जातील तिथं. कमीत कमी ऐकून घ्या, कमीत कमी त्याला की नाही मी तर उपाध्यक्षामुळे जावं लागते, नाही मी सचिव केंद्र कार्यक्रम
त्याला एक जबाबदारी दिल्या जाते. म्हणून तुम्ही ठीक आहे, सचिवाची कामं पद कमी करा आणि ते वाढवा संघटन सचिव मध्ये. काहीतरी त्याला ते पद द्या. संघटन सचिव कसं आहे की तिथे हे पैशाची जबाबदारी किंवा असिस्ट करण्याची जबाबदारी कमी आणि तो तिथल्या त्या भागातल्या माणसाला मदत करू शकतो. संघटन शब्द ठेवताच काय रे? नाही तो एक राहू द्या, कारण संघटन आपल्याला जे मजबूत करायचं ते त्याचं काम आपण याच्याकडे घेऊ. आता आपल्याकडे 20 मंडळ रजिस्टर्ड आहे. त्या रजिस्टर्ड मंडळांना प्रतिनिधित्व देणं आपलं काम आहे. त्याच्यासाठीच म्हणतो ना, त्याचं नॉमेनक्लेचर सचिव तुम्ही कमी करा. तसं मी असं म्हणतो आहे, संघटन सचिव जे आहे ते तुम्ही 5 करा. आपले जेवढे विभाग कमी ऐकून घ्या. सहसचिव शब्द आपले जेवढे विभाग आहेत 5 सरसंघटन सहसचिवाची गरज नाही. पहिल्यांदा तीन करा, संघटन सचिव 3 करा. बरं, एक संघटन सचिवच वाढवा. बरं. 3 नाही ते 5 किंवा 6 करा. तुमचे हे जे पूर्वीचे जे सचिव होते 7 हे कसं प्रत्येक जिल्ह्याला हे दिलं जाईल ते म्हणजे नाही ऐका ना, मला आता ऐकून घ्या तुम्ही आधी. 5 संघटन सचिव मी याच्याकरता म्हणतो आहे की आता आपले 4 इथे डिव्हिजन आहेत महाराष्ट्राचे आणि एक म्हणजे तो इन जनरल जसा तो आउटर, आता मग बालाघाट आहे मध्य प्रदेश आहे असं अशा पद्धतीनं ते घ्या. आपण अखिल भारतीय केलं. अखिल भारतीयच आहे ते. नाही ना, आता अखिल भारतीय केलं त्याच्यामुळे हे डिव्हिजन विभाग हे आता डिव्हिजन नका लिहू नका. सहसचिव तुम्ही डिव्हिजन लिहू हा नका. करा. डिव्हिजन लिहू नका. नाही, परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी तुम्ही हे करत असताना या पद्धतीचा विचार करावा लागेल. जसा मागच्या इलेक्शनच्या वेळी मी हा विचार करूनच या सगळ्या लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. तसा विचार करावा लागेल. याच्यात एक काम करा, जुने पहा आणि या सचिव होते 7 सचिवाचे काही काम आणि नाही, उपाध्यक्षाचे काही काम सचिव नाही. आहेत 7 आणि संघटन सचिव 1 असे होतात 8. 10 करा वाटलं संघटन सचिव. हे वाढवा. म्हणजे सहसचिव शब्द काढा त्याच्यातून. सहसचिव एकच राहू द्या. सहसचिव एकच नाही केंद्रीय सचिव, केंद्रीय सहसचिव संघटन नको. सचिव महासचिव एक. महासचिव सचिव नको. त्याला अशी एक केंद्रीय सचिव. केंद्रीय सचिव ठेवा. केंद्रीय सचिवाचं एक पद, महासचिव सचिव एक पद. एक पद आणि सहसचिव नसावा. आणि संघटन सचिवाची उरलेली जे पद आहेत म्हणजे 8 होते, इथे 6 करा. संघटन सचिव 6 करा. अच्छा, संघटन सचिव मला वाटतं 6 करा. एक असू द्या, केंद्रीय सहसंघटन मध्ये 5 करतो. नाही सह नको नाही, ठेवू. सह ठेवायचंच नाही. सह नकोच ठेवू का? नाही. इथे किती इथे 6 करा. संघटन सचिव 6 सहा करा. हो. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला विशेष आपल्याला आपला. आणि जबाबदारी देत आहे. प्रत्येक विभागाला विभागाला केंद्रीय सहसंघटन त्याच्या इकडे ते आपण विभागाचं नाही हो. केंद्रीय सचिव एक पद. मुंबईचे पदाधिकारी आपल्याबरोबर आहे. आपल्याला ठरवावं आणि लागेल हे ना. केंद्रीय संघटन सचिव 6 पद. हा. ठीक आहे. तुम्हाला ते पदावर आणि जेव्हा देणार केंद्रीय ना, कोषाध्यक्ष हे पद. असं ते पद घ्यावं लागेल ना. नेतृत्व ठीक आहे. 12 झालेत का? हे 1 2 तुम्ही एकाच 3 4 इलेक्ट्रिकल देणार आहे का? अमरावती 6 देणार आहे का? आपण कशाला ते असं विभागले जावं. विभाग नाही आहे. अंतर्गत विभाग निघत वाटले आहे. होते. मुंबईला एका एक, दोन, दिलं, तीन, चार. इकडे दिलं, हे भाऊ, याच्यातले एक पदं वाटले. पुण्याला एक दिलं. अशा पद्धतीने याच्यात 5 होते. पदार्थ काय दोन गेले म्हणजे करणार? याच्यात आता हा, मुदत वाढवा ते. केंद्रीय केंद्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष जे एकच करा ना. केंद्रीय उपाध्यक्ष एकच करा. काय पाहिजे काय कशाला उपाध्यक्ष बरं. नको. नाही, महिलांसाठी आपण केलेलं आहे. आपल्याला जर महिलांसाठी महिलाला एक नाही, प्रतिनिधी. एक उपाध्यक्ष, दोन, एक पुरुष आणि एक स्त्री. बरोबर आहे. मला हे सांगा, तुम्हाला हा महिलांचा निकष पाळायचा असेल तर एंटायर याच्यावर निकष पाळा. एंटायर पदावर 51 पदावर निकष पाळा, मग 33%च्या. तुम्ही असं याच्यामध्ये डिस्क्रिप्शन करू नका. हे सर्व ठिकाणी पण महिलांना प्रतिनिधित्व देणं सगळं आहे. मग काय होईल, ती महिला म्हणेल का बा आम्हाला फक्त एकच पद दिलं म्हणून. आता याच्यामध्ये आपली जी कार्यकारिणी आहे, कार्यकारिणीमध्ये किती महिला असतात? 13 14. ते आता आपल्याला कुठे लिहिलेलं नव्हतं तरी आपण त्या महिलांना बरोबर आहे. मग तसं जर असेल तर नाही, याच्यामध्ये तुम्ही खाली टाका की याच्या महिलाचे किमान 33% प्रतिनिधित्व आहे. कुकडे साहेब, आपले जुने उपाध्यक्ष आणि जुने सचिव दोघांची टोटल एवढे सारखे 13 होता. करून टाका. आणि त्या त्या जिल्ह्याला एक प्रतिनिधित्व द्या, त्याने कुठलं संघटन करा.
उपाध्यक्ष 65 म्हणतात. नाही त्याला उपाध्यक्ष पद काय उपाध्यक्ष एकच ठेवा. हा? एकच ठेवा. एकच ठेवा. दोन ठेवा. त्याच्यामध्ये कसं आहे? ठीक आहे हो त्यांना. तेव्हा हा. अध्यक्ष 1, हा. कार्याध्यक्ष 1, हा. उपाध्यक्ष 2, हा. महासचिव 1, हा. केंद्रीय सचिव 1, हा. केंद्रीय संघटन सचिव 6. सहा. 10 करावं वाटलं त्याला चालते. नाही जास्त नाही, नाही. मग- सहा आहे. सहा तर तुम्ही एक वाढवू शकताय. आता असा विचार करू. शब्द 7 चांगला आहे, 7 करा. एक म्हणजे एक वाढवू शकता जास्तीत जास्त तुम्ही. 7 करायचं. 7 करा. 7 झाले म्हणजे आता झाले 15. 4, 5, 6, 7, 13. हा, तेवढी द्यायला आणि लागेल. 15 झाले. 16 झाले ना? नाही मंडळ 20 आहे. हा, 1, मंडळ 2, 20 3, आहे. 4, 5, 6, 7, 13. 13 आणि 14 14. आणि 15. हा. 15 झाले ना? हा, एक काम म्हणून 36 झाले. इथे 36 पाहिजे. 36 शिल्लक झाले. ते संघटन सचिव किती केले? 7 केले. एकदम जे मोठे मंडळ आहे हम्म. जसं अमरावती आहे यवतमाळ आहे तिथं भरपूर देऊन समाज आहे. टाकू ना. तिथं एक सोडून द्या ना ते. त्याच्या मागं का? ठीक आहे, सोडून दे. झालं का? हो. ठीक आहे. 15 सदस्य यांचं टाकून सोबत आहे. वास्तविक तर टाकून देऊ नाही, आपण. सर्व बोलतात. हा तुमचा इंटरनल प्रश्न आहे. तुम्ही याच्यात लिहू नका. इल्वे सर काय म्हणतात? ऐकून घ्या. हा, इंग्लिश साहेब काय हे म्हणतात? बंद पूर्ण चेंज करा. इल्वे सर काय त्यांचा म्हणतात? प्यारा पूर्ण चेंज करा. आता बोला. बोला. झालं का? हा. बोला. मध्ये बोलू नका. काय मुख्यालय काय नाही पाहिजे. हा, सर्व बोला बोला. 51 ची आपण कार्यकारिणी निश्चित केली, बरोबर आहे, झाली पाहिजे. तसं तर कार्यकारिणी कमीत कमी पाहिजे, परंतु आपल्याला खूप सामावून ठीक घ्यायचं आहे. आहे. हा. याच्यामध्ये थोडासा एक बदल आपण करू शकतो का ते पाहायचं. आपण ही कार्यकारिणी 51 ची करायची, ते पदाधिकारी वगैरे जे आहेत ते ठीक आहे, पण 101 सदस्यांची केंद्रीय परिषद किंवा सेंट्रल काउन्सिल या नावानं एक काउन्सिल ठेवायची. विशेष साधारण सभेतून 101 सदस्यांची केंद्रीय परिषद निवडली जाईल आणि त्या परिषदेमधून 51 सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात येईल. कार्यकारिणीने घेतलेले निर्णय कौन्सिलद्वारे मंडळाकडून राबविले जातील. त्यामुळे ही जी कौन्सिल आहे तर ते 101 लोक म्हणजे तो कौन्सिल सदस्य राहील. अखिल भारतीय कुणबी समाज सेवा मंडळ, केंद्रीय सेवा मंडळ किंवा संस्था ती कौन्सिल राहील म्हणजे परिषद राहील आणि तो परिषद सदस्य राहील. म्हणजे 101 लोकांना या केंद्रीय कौन्सिलमध्ये प्रवेश मिळेल आणि त्याला असं वाटेल की मी मोठ्या एका बॉडीचा काय मेंबर आहे किंवा माझी काही वेगळी जबाबदारी आहे. तर बघा, जर 101 लोकांची कौन्सिल होत असेल तर ती कौन्सिल सुद्धा आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना नाही, हे बघा याच्यात आपण इल्मे साहेब. हो ना. हा, इल्मे साहेब. त्यांना बोलू द्या ना. बस, बस. त्यांना बोलू नका. तुम्ही किती वेळ बोलले तर मी गप्प राहील. नाही नाही, ठीक आहे. ठीक आहे. तुमचा कन्सेप्ट काय आहे सांगा ना. पुढचं कसं काय हा. म्हणजे ही जी कौन्सिल राहील त्या कौन्सिलला हे वाटेल का मी सुद्धा काहीतरी आहे त्या याचा आणि माझी काहीतरी जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकारिणीनं घेतलेले जे निर्णय आहेत ते राबविण्यासाठी ती कौन्सिल त्याच्या क्षेत्रामध्ये काम करेल म्हणजे सदस्य आणि ती एक कौन्सिल बॉडी राहील. बस म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्या याच्यामध्ये प्रवेश मिळेल किंवा त्यांना असं वाटेल. आपलं सजेशन चांगलं आहे. ते शक्य होत असेल तर करायचं. तसं तुम्ही नाही. हे केलंय का, ते लिहिलंय का? मी लिहिलं माझ्या तुमचं काय मग घेता ना? तुमचं काही नाही नाही, ठीक शंका आहे. माझ्या मनात आल्या. हा हा त्या अशा की आपल्याला 101 लोक ज्यावेळेस सर्वसाधारण सभेतून निवडायचे आहेत, अनुभवानुसार सर्वसाधारण सभेला किती लोक पाहिजे? 100 राहतात. 100 त्यातल्या त्यात जितके असतात त्यात जास्त कुठले असतात? नागपुरात. सभासद म्हणजे 101 कुठचे जास्त बनतील? नागपुरात. म्हणजे 151 मध्ये 51 कुठले बसतील जास्त? नागपुरात. अच्छा अच्छा, म्हणजे त्याच्यातून निवडायचे आहे का आपल्याला? म्हणजे सफलता काय होईल अशी शंका माझ्या मनात हा, आहे. हे खरं आहे. प्रॅक्टिकल नाही, हे आहे. प्रॅक्टिकली नाही दादा, तुमचं म्हणणं म्हणजे ठीक आहे, पण हा साहेबांना सांगितलं ते सुद्धा ते आडवं येते, असं क्रॉस होते.
त्याच्यामुळे 101 ची आपण कौन्सिल नेमू शकतो, पण त्यांना हे अधिकार द्यायचे नाही की 51 त्याच्यामधून त्यांनी निवडायचे म्हणून. निवड आपली 51 नाही, वेगळीच तेही ठेवायची, चालेल, तेही चालेल. 51 आपली वेगळीच ठेवायची बरोबर. आणि ते 51 लोक कौन्सिलचे मेंबर असू शकतात 101 पैकी, असं आपण त्याच्यामध्ये शब्द ती वाटलीचा काढता येते. नाही यांनी त्याच्यातून जे मंडळाचे मंडळ कसं काय तयार होईल? नाही त्याला म्हणतात नाही, ना कौन्सिल, नाही, ऍडव्हायझरी हे कौन्सिल, आहे, एम ए साहेबांनी जे म्हटलं कौन्सिल पाहिजे, ऍडव्हायझरी कौन्सिल. ऍडवायझरी. आता एकदा सल्लागार समिती आपण आहे याच्यात. नाही, ती ऍडवायझरी नाही राहणार. ते advisory ऍडवायझरी नाही आहे ती. सल्लागार सल्लागार समिती नाहीये, कंपल्सरी कृती नाहीये. समिती म्हणा, कृती समिती राहील. समिती म्हणा. आता खरं तर गंमत कसं होते की मी आता जिल्हा स्तरावर जे काम करतो, या लोकांची एक मक्तेदारी आहे, हा शब्द वापरतो मी. हे कोणाचंच ऐकणार नाही. जे जिल्ह्याची जी बॉडी आहे, हे वेळ पडलं तर आपण येऊन मिळू, ते केंद्राचे ऐकत नाही. तर आता केंद्राच्या माणसाचं काय ऐकणार? ते त्याच्याच मतानं काम करतील. तुम्हाला म्हणजे असं क्षुल्लक काम म्हणजे वागणूक जे आहे, ते वागणूक समजा आपल्या केंद्रातले 2-3 लोक जर गेले तिथं, तर त्याला जी वागणूक द्यायला पाहिजे ते वागणूक देत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की जिल्हा स्तरावर की आमची बॉडी आहे, आम्ही आमच्या मताने जे करू, सुप्रीम आवाज. आणि सुप्रीम जरूर काही काही लोक तर असे म्हणणार आहे की आम्हाला केंद्राची गरजही नाही. बरोबर आहे साहेब, त्यांचं चुकलं पुढे त्यांचं. त्यांना काम करायचं आहे, त्यांना त्यांच्या स्तरावर काम करायचं आहे, त्यांना त्याचं स्वातंत्र्य असायलाच पाहिजे ना. आता फक्त तुम्हाला फक्त मार्गदर्शन करायचं आहे. नाही, मग तुमचं मार्गदर्शन घ्यायचं का नाही असं का त्यांना वाटलं? म्हणजे मुख्य मुद्दा असा आहे की आपण ज्या पद्धतीने त्यांच्याकडे अप्रोच व्हायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने आपण त्यांना म्हणजे आपलं महत्व समजून द्यायला पाहिजे होतं, ते समजून नाही दिलं म्हणून हा प्रॉब्लेम झाला. बरोबर आहे, पण त्याच्याकडे हे बघा, आपली हे सल्लागार समितीचं आपण वैद्य साहेब सल्लागार सल्लागार आहे नाही, दादांचे जे सजेशन आहे ना, म्हणजे आपलं जे आपलं पूर्ण भारताचं आहे, त्याच्यामुळे सगळ्या लोकांना जर आपण रिप्रेझेंटेशन कुठेतरी द्यायचं तर एक ऍडव्हायझरी कौन्सिल करायला काही हरकत नाही. 21 लोकांची ठेवा ना, नाही, 5-5 लोक येऊ द्या ना, जितके आपले 20 लोक आहेत तर 5-5 लोक येतील. ते असून काय हरकत नाही. निवड करायची ते त्यांनी पाठवायची. पदाची संख्या नाही सरी. एक गोष्ट डोंट से ऍडवायझरी म्हटलं की नाही, त्यांचं किंमत कमी होती. ते ऍक्टिंग म्हणून वाटलं त्यांच्याकडून आपल्याला हे कार्यक्रम राबवायचे आहेत. कार्यक्रम राबवायचे आहेत म्हणजे काय? अरे आपण कार्यक्रम दिलं तर राबवायचे आहेत. हो, तुम्ही दिलेच नाही तर काय राबवणार? आतापर्यंत नाही दिले तर कोणी काय राबवलं? नाहीतरी जिल्हा मंडळ राबवतात. आणि त्यांना सुद्धा त्या जिल्हा मंडळाकडून एक त्यांचं एक मॉरल एक होऊन जाते की जिल्हा मंडळाच्या सोबत राहून आपल्याला हे राबवायचे. त्याच्यातही जिल्हा मंडळाचे लोक ते राहतील. जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व हे करू शकता का? म्हणजे तुमच्या ज्या डोक्यात आहे ती कल्पना लिहू शकता का? नाही किंवा डिक्टेट करा, ते लिहूनच घ्या तुम्ही. डिक्टेट करायला थोडंसं फरक आणि त्याची निवड जे म्हणतात की सर आमच्या वेगळे न टाकू, हे बॉडीने ठरवा. आपण बॉडीला द्या अधिकार ते. आपण सर्व नियम क्रमांक 10 वर होतो. पदांची संख्या निश्चित झाली का? पदांची संख्या निश्चित झाली. सांगितलं निश्चित झाली ना. हे विशेष साधारण सभेतून नाही निवडायचे. नाही, तर मग विशेष मी इथं लिहिलेलं होतं विशेष साधारण सभेतून. तर आपण 101 सदस्यांची केंद्रीय परिषद केंद्रीय परिषद हे बरोबर येणार नाही. निवडताना तशीच निवडायची, निवडली जाईल. निवडताना परिसरातले निवडायची आणि त्या परिषदेबरोबर 51 सदस्य नियुक्त केली. आपण टाकला नाही. ठीक आहे. आता नियम क्रमांक 11 मध्ये 11 का ते झालं ना? हो, 10 झालं. आता 11 मध्ये कार्यकारी मंडळाचा कार्यकाल व निवडणुकीची पद्धत. कार्यकारी मंडळाचा कार्यकाल आपण 5 वर्षाचा राहील. आपण 4 वर्ष टाकून द्या. 4 वर्ष आपण 4 वर्षाचा केला जाईल. 4 वर्ष कार्यकारी मंडळाचा कालावधी संपताच 2 महिने त्यात नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल.
संपला- हा, नाही. नाही त्याचा त्याच्यात संपला- चाचणी विचार करायचा आहे. नाही, याच्यावर विचार करायचा आहे. कसं आहे, ही निवडणूक किमान 1 महिना अगोदर झाली पाहिजे. हा? 1 महिना अगोदर. एक महिना कारण याचा कालावधी संपल्याच्या नंतर त्याच्या हातात सूत्र असता कामा नये. 1 महिन्याच्या अरे, ते हे निवडणुकीला संपण्यापूर्वी 1 महिना अगोदर तुम्ही कार्यकारिणी शेवटच्या निवडण्यात येईल पेजवर असं. असेल त्याच्या शेवटच्या पेजवर त्याच्यामध्ये फोड केलेली आहे बघा वरती बघा. साहेब हे जे 2 महिने याच्यासाठी दिले आता पतसंस्थेसाठी जेवढे टाइम दिला जाते अर्ज स्वीकारणे त्याला मागं घेणे का हे सगळी पद्धत या सगळ्या पद्धतीने लागणारा जो कालावधी आहे तो शासनाने निर्धारित केलेला आहे आणि त्या निर्धारित कालावधीमुळे हे 2 महिने लागतातच त्याला. तुम्ही नाही साहेब, एक लक्षात ठेवा, पण कार्यकाल संपल्यावर या कार्यकारिणीला राहण्याचा कुठला अधिकार आहे? त्याला अधिकार नाही, तो तिथे स्टॉप झाला, मग तिथून इलेक्शन संपलं, पण नवीन बॉडी यायला जोपर्यंत नवीन 2 महिने बॉडी पाहिजे. चार्ज देत नाही तो, हे यार कोणीकडच्या कोणीकडे घुसतो. म्हणजे याचा पिरियड वाढला ना? मी म्हणतो नंतर घेण्याच्या 2 महिने अगोदर घ्या ना. बिघडतं का? यांचा कार्यकाळ संपला का दुसरे आल्या पाहिजे. हे निवडून आले, जरी हे निवडून आले तरी त्याचा कालावधी संपेपर्यंत ते राहतील. बरोबर, ते तर आणि कालावधी संपल्याबरोबर हे त्याच्यावर विराजमान होतील. नंतरची वाट कशाला पाहता? अगोदर काय येत नाही. खाली राहणार नाही ते. तो संपला ना. हे त्याचा सूचना- कालावधी हा. संपण्याच्या 2 महिने अगोदर पासून प्रोसेसला सुरुवात करायला करा. पाहिजे. सूचना हे दिलेली आहे. 2 महिने सप्ताह 2 महिन्याच्या आता नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल हे दिले हा. होतं. याच्या सूचना आली आहे. एक तो महिना. कार्यकाळ 1 महिन्याचा दिले. 1 महिना म्हणजे सूचना नाही अगोदर. माझ्यात 1 महिना अगोदर आहे ना. अगोदर कार्यकारी कालावधी मंडळाचा- संपण्यापूर्वी अगोदर 1 महिना अगोदर नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल. हा. मग आता केव्हा सुरुवात करायची ते पहा. कार्यकारी त्याप्रमाणे मंडळाचा डिसाईड करा. कालावधी संपण्या अगोदर म्हणतो. हा, कालावधी संपण्या संपण्या अगोदर अगोदर 1 महिन्यापूर्वी ती निवडणूक व्हायला पाहिजे. महिन्याच्या काळात कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल व कार्यकारी मंडळ कालावधी संपल्याचे तारखेपर्यंत जुन्या कार्यकारी मंडळाचे अस्तित्व राहील. व त्या तारखेनंतरच नवीन कार्यकारी मंडळ कार्यरत होईल. होईल. मात्र या काळात जुन्या कार्यकारी मंडळाला आर्थिक व्यवहार करता येणार नाही व याच काळात जुन्या कार्यकारी मंडळाने कार्यरत पत्र हिशेब ते हे जोडलेलं 2 वाक्य जोडलेलं आहे बघून घ्या. हा, कोणतं? ते वाचता येते. हे वकील साहेबांना सुचवलं त्याच्यात आहे. हा. व याच काळात जुन्या कार्यकारी मंडळाने कागदपत्र व हिशोब अद्ययावत करून नवीन कार्यकारी मंडळाला कार्यभार हस्तांतरित करावे अशी ही सूचना आहे. ते तर आहे. ते मी ठीक आहे ना? जोडलेलं 2 ठीक आहे ना? 1 महिन्याचं मग हे 2 महिन्याचं काय? एक नाही तर काय होते माहिती आहे का? नाही तर ट्रम्प होते. हा, ट्रम्प. ट्रम्प मध्ये मी कार्यभार सोडणार नाही. चुकीचं आहे आपलं माझी- माझी मुदत त्याच्यात संपायला काय म्हटलेलं आहे आपण? आपण 1 महिना 1 महिना निवडणूक झाली पाहिजे 1 महिना अगोदर. 1 महिना मग अगोदर तुम्ही 2 महिन्यापासून सुरू करा, नाही तर हा, मग 6 महिन्यापासून सुरू करा. ते तेथपर्यंत कार्यभार ही निवडणूक हा कालावधी संपण्याच्या 1 महिना अगोदर झाली झाली पाहिजे. पाहिजे. मग केव्हा सुरू करायची त्याची प्रोसिजर ते तुम्ही पहा. कारण कार्यकाल संपल्यावरच ते कार्यरत होते. हा, बरोबर आहे. बरोबर ना? ते बरोबर. ठीक आहे 1 पण महिना. तुम्ही याच्यात काय म्हटलेलं आहे, कार्यकारी मंडळाचा कालावधी संपण्या अगोदर 1 महिन्याच्या काळात कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल. 1 महिन्याच्या काळात म्हणजे या 1 महिन्याच्या काळात ती पूर्ण कसं process कसं होतं नाही होत ना सर. नाही होती नाही. process. नाही होत. 1 महिन्याच्या काळात कार्यकारी मंडळ 1 महिन्यापूर्वी असं म्हणावं लागेल हा, नाही 1 महिन्यापूर्वी घ्या. महिन्याच्या काळात नाही म्हणत 1 महिन्यापूर्वी. आणि साहेब एक महिना कमी पडते हो त्यांना. हे तुम्ही अर्थचिंतन करताना म्हणून तर म्हणतो ना, मराठी ऐशी तशी करून राहिलो आपण. 1 महिन्यापूर्वी करा म्हणजे याचा अर्थ तुम्ही 4 महिन्या अगोदर कामाला लागा ना. 6 महिन्या अगोदर लागा कामाला. पण 1 महिन्याच्या अगोदर हे प्रक्रिया सुरू हे झाली करायची. पाहिजे निवडणूक. निवडणुकीची प्रक्रिया झाली पाहिजे ना ती. असं आहे. तुम्ही अर्थ जो शिरला तुमच्या माझ्या डोक्यामध्ये. डोक्यात मुद्दे की 1 महिना असता नाही, आला. नाही, जे काय आहे केव्हा माहिती आहे करायची का? ती नाही. तुमचे जे निवडून आले कार्यकारी जेवढे सदस्य तेवढे 51 आले निवडून. 51 तयार झाले की तुम्हाला पहिली मिटिंग घ्यावी लागेल. हा. आणि त्या पहिल्या मिटिंग मध्ये तुमची कार्यकारिणी ठरवावं ठरवावी लागते. बरं. दादा झालं? ते बरोबर आहे ना 1 महिन्याच्या आधी सर्व प्रोसेस हा, व्हायला दुसरं- पाहिजे. दुसरं आहे ते. प्रोसेस केव्हा 4 वर्षापासून करावं लागेल प्रोसेस. पण निवडणूक मात्र 1 महिना अगोदर झाली झाली पाहिजे. पाहिजे. बरोबर. हे- आता हे- हे दुसरं बघा. जुने कार्यकारी मंडळ हे नवीन कार्यकारी मंडळ निवडण्याकरता 1 महिन्याच्या पूर्वी असं हा, एक म्हणायचं म्हणजे आहे. अगोदर संपण्या अगोदर 1 महिना 1 महिना हा, संपण्या एक मंडळाचा कालावधी संपण्या अगोदर 1 अगोदर महिना
1 महिन्यापूर्वी पूर्वी, हा. म्हणजे कार्यकारी मंडळ निवडण्यात येईल. ठीक आहे. ठीक आहे. एक महिन्यापूर्वी हो, हो. म्हणजे भले तुम्ही 2 महिन्यापूर्वी निवडणूक होईल. जसं एक आता महिन्यापूर्वी आता अमेरिकेची निवडणूक झाली, हो, प्रक्रिया सुरू पण तो सोडून नाही राहिला. प्रक्रिया सुरू करायची. त्याचा कालावधी संपायचा आहे. त्याच्या कार्यावधी संपायचं आहे. संपायचं आहे. त्याचं चुकलं. हा. बरोबर आहे. हा, तसंच होईल आपलं. आता हे बघा, दुसरं आणि ते झालं काय? एक मिनिट. मग तसं ती कार्यकारिणी निवडण्यात येईल आणि कौन्सिल कोण निवडेल? कोणती कौन्सिलची निवडणूक किंवा नियुक्ती कोण करेल? कार्यकारिणीच करेल. ही कार्यकारिणी 101 सदस्यांची केंद्रीय परिषद किंवा कौन्सिल नियुक्त करण्यात येईल. कार्यकारिणीने घेतलेले ठरावांची अंमलबजावणी करण्याची एक मिनिट साहेब. कौन्सिल ही निवडणुकीच्या नंतरही म्हणजे हा, हा, चार्ज हा. घेतल्यावरही चार्ज घेतल्यावरही कौन्सिल निवडता येईल. हो, नंतर येईल ना ते समावेश करता येईल. ते कार्यकारी मंडळ हे कौन्सिल तयार हा, केलं. ते कुठं बसवायचं ते बघा. हा, जो तो फक्त तुमच्या त्या शब्दरचना झाली म्हणून बघून घेऊ पुढे. पुढे बसून नाही बसून. हे झालं ना, हा. हा फायनल ना आता 1 महिन्यापूर्वी निवडणूक होईल. हा, आता 1 महिन्याच्या पूर्वी तुम्ही 4 महिन्या अगोदर कामाला लागा, नाही तर 2 महिन्या अगोदर लागा, पण 1 महिन्याच्या अगोदर निवडणूक घ्या. ठीक आहे. हा, नंबर 2 सर. जुने कार्यकारी मंडळ हे नवीन कार्यकारी मंडळ निवडण्याकरता एक निवडणूक अधिकारी नियुक्त करतील. त्या व्यक्तीचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. नाही, 11 मध्ये पहा, एक मी हे जोडलेलं आहे. 11 ला पुस्तकी आहे. 11 मध्ये एक 5 नंबरचं 4 नंबर आहे त्याच्यामध्ये. 5 नंबर मी म्हटलंय की नागपूर मुख्यालय परिसराबाहेरील आधील सभासदांना पोस्टाने मतदान करण्याची मुभा राहील. नाही नाही, बाहेरचे लोक येणारच नाही, नाही नाही, मतदान नाही, करायला. नाही, नाही, नाही. ते नका दाखवू नका. त्या साहेब मी उमेदवार आहे. पोस्टाचं पोस्टाचं मी ते बॉम्ब घेऊन माझ्या 10 लोकांकडे 35 लोकांकडे चालला जाईल ते बॉम्ब टाकून देईन. ते नका करू ना. ते तुम्ही काय प्रेसिडेंट कराल? साहेब, ते नका ते करू. याच्यासाठी नेमून त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा अधिकारी असते इचकट म्हणजे ते आपल्या चौकीदारी पाहिजे. नाही, नाही. या पोस्टाचे मतदान करण्याची परिस्थिती जे ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांना ते बॅलेट पेपर पाठवावे लागतात. बरोबर. हा प्रॉब्लेम आहे. पण असं नाही, किती वाढत जाईल. ते नाही ठेवायचं. हे रजिस्टर पोस्टाने पाठवाल. साहेबचे काम करते. हे 5 नंबर कापून टाका. त्याच्यात बदल नका. जसं आहे तसंच होतं. कारण आता काय होते हा? रिक्षावाले काय करतात? हा, हा, हा. हे बॅलेट पेपर जे आहेत ना हे आपल्याकडे घेऊन देतात. इमारतात त्याच्यासाठी तुम्हाला बॅलेट पेपर याच्यातला चौथा थोडासा प्रॉब्लेम आहे. बोला. नोंदणीकृत समाजाच्या संस्थेचे अध्यक्ष असणे हे कार्यकारीमध्ये पदसिद्ध कार्यकारिणी सदस्य असते. पुढे यांना कार्यकारिणीचे संपूर्ण अधिकार राहते. पदाधिकाऱ्यांची निवडणूक लढविण्याचे अधिकार राहते. येथे पदाधिकारी निवडून आल्यानंतर स्थानिक संस्थेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. हा, ऐका 4 मध्ये आहे नियम 11. आणि पूर्ण माहिती आहे. नाही, थांबा ना. या संस्थेचे काही सदस्य असल्यास स्थानिक पद सोडण्याची आवश्यकता राहणार नाही. आता हा जो आहे याच्यात स्थानिक पदाचा राजीनामा दिल्याशिवाय द्यावा असं आहे ना, द्यावा आणि तो दिल्याशिवाय त्यांना नवीन पदाचा कार्यभार स्वीकारता येणार नाही असा वाक्य टाका. कारण याच्यापूर्वी इथे काय झालं आहे, याच्यापूर्वी इथे काय झालंय की आपले अध्यक्ष झाले कोण, बांदेजी. इकडे केंद्रीय मध्ये अध्यक्ष झाले आणि तिकडे उपाध्यक्ष होते. त्यांनी तिकडच्या पदाचा राजीनामा दिला आणि इकडे अध्यक्ष होऊन गेले. आणि म्हणून ही अट टाकणं गरजेचं आहे का तिकडचा पदाचा राजीनामा दिल्याशिवाय इकडचं पद त्याला स्वीकारता येणार. मला असं म्हणायचं की कारण कार्य करणारे लोक फार कमी. काम जे आहे त्या मंडळाचा ठिकाणी असेल तर कदाचित त्याचे जास्त बेनिफिट मिळू शकेल. आपलं काम जे आहे कुठलंही काम ते चांगल्या पद्धतीने करेल. परंतु त्याला जर तिथून हे केलं तर त्याला स्कोप करायला तो तिथे कार्यकारिणी काढत तो तिथे सभासद राहील ना, पदावर नाही पाहिजे तो. असायला पाहिजे, असायला पाहिजे. आता केंद्रीय संस्थेला आपण त्याला अध्यक्ष त्यांचं हे नेतृत्व करतात. म्हणजे आपण नेतृत्व त्यांचं काय करतो. सांगता मला सांगा, इथे केंद्रीय समिती ही स्थानिक मंडळापेक्षा वरची समिती आहे. इथे तो अध्यक्ष आहे आणि तिथे तो उपाध्यक्ष म्हणून काम करते.
फरक का पडून नाही, नाही, हे बघा. त्या कुठे कुठे त्या पदाचा कुठे मान ठेवला तुम्ही? मला आता मी भंडाऱ्याचे उदाहरण सांगतो तुम्हाला. आता याचं नाही आहे. भंडाऱ्याचा नगराध्यक्ष आणि तो खासदार म्हणून निवडून आला. आजही 1 वर्ष होऊन राहिलेला आहे, राजीनामा दिलेला नाही आणि त्याला कोणी आक्षेप घेतलेला नाही आणि सरकार देखील कुठे येऊन राहिलाय. काय अर्थ आहे याचा अर्थ आहे तो दोन्ही ठिकाणी काम करून राहिलेला आहे. कारण इथे जे आहे, नगराध्यक्ष म्हणजे अडचण कुठे येते? उलट मी तो म्हणतो त्याला काढून टाकण्यामध्ये अडचण आहे. कशी अडचण आहे? कशी अडचण म्हणजे त्याचा इंटरेस्ट चालला जाईल. कारण इथे जे आहे इथे त्याला उपाध्यक्ष बनवलं तुम्ही किंवा हे बनवलं तर त्याला इथे काही खूप मोठा स्कोप नाही आहे. इथे पण स्कोप नाही आहे आणि तिथे पण त्याला स्कोप नाही. पदावरून गेल्यामुळे काय इंटरेस्ट आहे त्याला? काय स्कोप आहे? तो सदस्य राहील. स्कोप म्हणजे काय अपेक्षा? स्कोप म्हणजे काय? उत्पन्नाचे साधन पाहिजे. स्कोप म्हणजे उत्पन्नाचे साधन अपेक्षा करतात. स्कोप म्हणजे काय? स्कोप आहे ना, कामाचा स्कोप आहे ना, कामाचा स्कोप आहे. त्याला इथे राष्ट्रावर त्याला फिरायची सोय आहे. राष्ट्रभर म्हणजे जिथे जिथे तुमच्या समाजात जिथे जिथे फिरवण्याची सोय आहे. आणखी कोणता स्कोप पाहिजे त्याला? हो, इथे अध्यक्ष राहते ना, तो तिथे चपराशी म्हणून काम करते. आता ठीक आहे, त्याच्यात पदाची काही गरिमा राहिली पाहिजे. हे बघा, नगरात ते कसं आहे, ते शासकीय पोस्ट आहे. साहेब तुम्हाला काय वाटतं? त्या शासकीय पद आहे म्हणून त्याचा ते लाभ घेतात. इथे त्या पदाची काही गरिमा असली पाहिजे. आज मला सांगा, इल्मे साहेब इथे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष झाले. आज इल्मे साहेब त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करून राहिलेले आहे. हो, त्याचा राजीनामा द्यावा लागेल. तो राजीनामा दिल्यावर तिथली हालत जी काय होईल, तिथली हालत जी आहे काम आता महत्वाचा मुद्दा की आपल्या याच्याबद्दल राज्यामध्ये आपण नाही ते लोकांनी करून राहिलेली कामं करू दे ना, उदवतो ना मानधनाचा तो त्याचा विचार करतो. हे बघा, हे बोलून टाका ना. त्याच्याने मोठा फरक नाही पडणार आहे. काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. केलं पाहिजे एवढं सहज आहे. नाही केलं आता तेव्हा हे 4 मध्ये हे नाही, आता हे बघा, हे जे आहे, या दोन्ही कार्यक्रमामध्ये केंद्रीय समितीचा कार्यक्रम होता. त्या व्यक्तीचे मार्गदर्शन अध्यक्ष हा केंद्रीय समितीचा त्याला एक सूचना करायची आहे. आणि हे जे आहे संस्थेच्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड संस्थेच्या सर्वसाधारण सभेत आपण एक गुप्त आता हे बघा, आता हे संस्थेच्या कार्यकारी 3 मध्ये 11 संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड दर 5 वर्षांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत गुप्त मतदान पद्धतीने करण्यात येईल असं आहे. 4 वर्ष आता त्याच्या 4 वर्ष आपण घ्यायचं. आता ही गुप्त मतदान पद्धतीने आपण बघतो. आता हे गुप्त मतदान पद्धतीने म्हटलं म्हणजे त्याच्यात इलेक्शन आलं. आता आपण इलेक्शन पूर्ण पदार्थ आपण इलेक्शन घेत नाही. समजलं? की इथे आपण मेन्शन केलेले नाही की आपल्याला करावं लागेल. कारण इलेक्शन फक्त आपल्याला अध्यक्ष, सेक्रेटरी, महासचिव आणि कोषाध्यक्ष ते जर झालं नाही, एवढ्याच गोष्ट इलेक्शन सर्वसाधारण सभेमध्ये घ्यायचं सर्वाधिकारी सर्व मताधिकाऱ्यांनी. आणि ते जर झालं नाही, त्याच्यात जर एकापेक्षा जास्त उभे आले किंवा आपसात सुरू नसेल तर मग इलेक्शन प्रक्रिया सुरू होईल. अन्यथा जे इलेक्शन ऑफिसर आहे ते इलेक्शन डिक्लेअर करेल आणि ही जी बॉडी आली अध्यक्ष, महासचिव, सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष हे आपली बॉडी निवडते. म्हणजे तुम्ही मग तो प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष की तुम्ही बनवा, तुम्ही ठरवा. म्हणजे सर्व तुमची बॉडी तुमच्या मताप्रमाणे होईल. म्हणजे सर्व तुमचे जे विचार आहे हे सगळं तिथे येतील ना. कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं. याच्याबद्दल कसं होतं सर की पूर्ण बॉडी तिथे निवडल्या जात होती. ते निवडणं ती पद्धती, ते पद्धती आता यांना अडचण होती की नाही की आपण कोणाला घ्यायचं. प्रदेशाध्यक्ष निवडायचे, 6 अध्यक्ष करायचे, 6 सचिव करायचे
किंवा 7 सचिव. आता याच्यामध्ये तुमच्या हातात आलं जी कार्यकारिणी निवडलेली तुमच्या मताप्रमाणे तुम्ही त्यांना योग्य असे वाटेल. आता तो कुठल्या साहेबांचे प्रश्न सुटले ते नाही तो त्या बॉडीत आहे त्याला आपण घ्यायचं नाही हा डबल होईल त्याला घ्यायचं दुसरं म्हणून आपण तोही प्रश्न सुटतो आहे. आपल्याला घ्यायचं नाही हा आपल्या कामाचा नाही किंवा आपल्या समाजाचं नाही भावनिक समाजाचं नाही त्यालाही तुम्ही तिथे देऊ नका. तो ऐकत नाही तो ऐकत नाही त्यालाही तुम्ही म्हणजे ही जी बॉडी होईल अध्यक्ष महासचिव कोषाध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणजे यांची संयुक्त जी बॉडी होईल त्यांनी आपली ही बॉडी बाकीची तयार करायची. ते निवडा तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं अध्यक्षाला सचिव निवडावे त्यांनी कार्यकारी निवडावे असं मी काय म्हणलं हे जे आहे इलेक्शन जे आपण म्हणतो इलेक्शन ऑफिसर निवडायचे तुम्ही बॉडी काय इलेक्शन ऑफिसर नाही मी ठीक आहे. आता ही सर्वसाधारण बॉडीमध्ये इलेक्शन फक्त कोणाला होईल अध्यक्ष महासचिव कोषाध्यक्ष आणि माझं सजेशन आहे आणि ही जी बॉडी येईल म्हणजे अध्यक्ष महासचिव कोषाध्यक्ष या तिघांनी मिळून मग आणि सचिव यांनी मग आपली ही जी बॉडी आहे हे लोकशाहीच्या अप्रत्यक्ष ही लोकशाहीच्या विरुद्ध आहे. हे लोकशाहीच्या विरुद्ध निवडणूक आणि त्याच्यामध्ये जसं ऐका जसं रामनगरची बॉडी अशी आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याला काय म्हणता येईल हम करे सो कायदा हो त्याला जे लोक आवडतील त्याच लोकांना संधी देणार ते. हे 3 लोक ज्यांना आवडते ते संधी देणार म्हणून तसं होणार नाही. 51 लोक निवडायची त्या 51 लोकांनी अध्यक्ष सचिव आणि कोषाध्यक्ष निवडायचे ही पद्धती बरोबर आहे. सगळे पदाधिकारी लोकांनी निवडायचे सरळ पदाधिकारी न निवडता 51 लोकांनी निवडायचे ही लोकशाही ठरली. आता काही कसं झालं नाही 51 लोक मग हे कशी नाही प्रत्यक्ष निवडणूक प्रत्यक्ष निवडणूक आमसभेमध्ये आमसभेमध्ये सर्व आजीव सभासद वोटिंग करत म्हणजे ते वैयक्तिक आम्ही समजा आता मताधिकार आहे प्रत्यक्ष निवडणूक पद्धती सजेशन दिलेले आहे आमसभेमध्ये हे जे त्यांना वोटिंग कोण करणार जे आजीव सभासद आहेत नाही हे याच्यात आला आहे त्याच्यात सुंदर आलेलं आहे. यांचं म्हणणं असं आहे कार्यकारी मंडळाची सदस्य संख्या 51 आहे 30 असावी बरोबर. कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी आरक्षण पद्धत अंमलात आणावी यांनी त्याचे 2 भाग केलेले आहेत. म्हणजे आरक्षण कसं 2/3 सदस्य 34 सभागृह मंडळाच्या प्रतिनिधींनी निवडलेले असावे. म्हणजे जे 11 म्हणतो ना 20 म्हणजे जे मंडळ ज्या लोकांना प्रतिनिधी नॉमिनेटेड करतील ते मतदानासाठी पाठवतील असे 11 सदस्य राहतील. जे संलग्न मंडळ आहे ते आपले 11 सदस्य पाठवतील आणि ते जे सर्व मंडळाचे जे 11 असतील ते 34 लोक निवडतील. आणि हे जे आजीव सभा सदस्य आहेत पर्सनल 1000 रुपये देखील 501 देऊन झालेले आहेत ते उरलेले 17 लोक निवडले. असं नाही बिलकुल नाही दुसरं सगळ्यांना प्रतिनिधित्व सगळ्यांना प्रतिनिधित्व येईल आणि क्लिष्ट होणार नाही. नाही तर काय होईल हे जे 501 वाले जे आहेत हेच 51 निवडून टाकतील. नाही तर हे 501 वाले हेच 51 निवडतील आणि बंदच होईल ना. आता तर 500 म्हणा का 1000 वाले म्हणा आता तर बंद होईल ना. 1000 वाले आधी तेच होईल. संख्या ठरवतील ते जे 501 वाले ते आहेत. आता नवीन होतील तर 1000 न होतील. मात्र हे अशी जर संख्या विभागणी केली तर त्यांच्यातून किती निवडायचे 17 यांच्यातून किती निवडायचे 34.
हा मला एकदम वाचला पडला एकदम फॉर्म्युला व्यवस्थित आहे. त्यांच्या बरोबर त्याचं. तो मलाही पडला त्यांनी वाचलं तेव्हा यांनी केली सूचना आहे ना? अभ्यास करून दिलेले त्यांनी. आता याच्यामध्ये महिलांना 5 महिलांना प्रतिनिधित्व द्यावे असं येतं 34 मध्ये हा? 34 मध्ये 5 विभागनीय आहे. प्रत्येकी एक आरक्षण व एक युवक आरक्षण असते. आपण म्हणतो ना आता युवकांना आपल्या बरोबर म्हणजे या युवकांच्या बाबतीत एक अडचण होते. ते तुमच्या म्हाताऱ्या लोकांमध्ये बसायला तयार असतात. अरे हे मी अनुभवानं सांगतो ना. ठीक आहे हा. नाही? युवक ते शब्द सुद्धा काय आहे. टाकतात? युवक नका टाकू. युवक हा शब्द आपण टाकतो. निवडताना जे युवक दिसतील त्याला घेऊन घेऊन टाका. टाका. पण युवक नका घेऊ. हा, युवक शब्द टाकावा. आता युवकाची व्याख्या केली आहे. सरांनी सांगितलं 35 ते 40 वर्ष, एखादा 34 वर्षाचा बोलला. 40 वर्ष ना. नाही 40 वर्षाचा सोडा हो, परंतु एक 80 वर्षाचा म्हातारा या युवकापेक्षा जास्त काम करते ना. नाही आपण ते फक्त कशासाठी म्हणतो? आरक्षणासाठी. आरक्षणासाठी म्हणतो. 5 लेडीज युवक आम्हाला युवकासाठी काय आरक्षण नाही, आपण युवक शब्द नाही टाकू तर भले एखादा असला 30-40 जो आमचा जसा युवक विशेष आहे तसा मोठा हे बघ, आता युवकाची व्याख्या कुठपर्यंत वयाची इन जनरल युवक आणि 30 ते 40 हे आहे. 40 वर्षाच्या आतील लोक युवक समजलं. युवक समजतात. याला 45 पर्यंत वाढवलं तर काही जण जाऊ शकतो. नाही हा 40 निवडणुकीच्या वेळेस हा 40 वर्षाचा असायला पाहिजे. तो 40च्या आत. त्याचा कार्यकाल सुरू करून 44 होणारच आहे. 45 वर्षाचा तो 45 वर्षाचा होईल. नंतर उभा राहू नाही शकणार तो. त्याच्यामध्ये वाक्य विभागनीय आहे, प्रत्येकी एक आरक्षण. त्याचं काय अर्थ? हा, विभागनीय म्हणजे काय? जसे आता साहेबांनी सांगितले होते याची इतके विभाग होता. आता तो विभाग तो विचार धरून मी ते लिहिलेला आहे. बरोबर की प्रत्येक विभागाचा एक सदस्य हा आरक्षित असावा. म्हणजे आरक्षित हे आणि जे हे कोणतं आहे तुमचं आरक्षण पद्धत म्हणजे काय? आता विभाग नागपूर विभाग, औरंगाबाद विभाग, पुणे सगळे विभाग, धोरण मुंबई देणार विभाग. त्याच्यामुळे हा नाही यांनी तो सुचवला होता. म्हणून काय याला धरून विभाग विभाग आपण द्यायची जर गरज नाही. नाही. आपण सगळे विभाग घेऊ. विभाग सोडून द्या विभाग. पण तरी पण साहेबांनी जे रचना केली तसा तसा दोन देता येईल. 2/3 सदस्य संलग्न मंडळाच्या प्रतिनिधींनी निवडले असावेत. 34. हे मान्य. हे मान्य. क मधला 2 असं वाक्य मान्य. त्या 5 महिला ठीक आहे. त्या 5 महिला Ladies okay. हा विभागनीय जो प्रत्येकी एक आरक्षण आहे ते बंद करा. हा, 1 आणि 5 युवक वगैरे हे काढूनच टाकू आपण. आपल्याला याच्याप्रमाणे घेतील ते. वय मर्यादाही काढून टाकू आपण. It is okay. उरलेल्या 1/3 सत्रामध्ये 12 सदस्य आजीव सभासद गटातून निवडावे. सभासद गटातून हे कसं आहे? आता आजीव तर सगळ्यात राहणार आहे. आजीव बरोबर आहे. नाही हा, म्हणजे आजीव सभासद गटातून म्हणजे आजीव सभासद त्यांना वोटिंग करते. बारांना संस्थांना जसं संस्थांचे प्रतिनिधी वोटिंग करते. 12 बारांना त्याला बारांना ठेवलं आहे. आणि 5 म्हणजे सांगतो ना. 5चं मी खाली एक केलेलं आहे. 5 सदस्य नवीन कार्यकारी मंडळाने त्याच्या पदाधिकारी निवडण्याच्या पहिल्या सभेत बहुमताने निवड करून 51 ही संख्या पूर्ण करा. जसे नॉमिनेटेड सदस्य असतात. नॉमिनेटेड सदस्य असतात. तरी पण आम्ही हातात दिलेलं आहे. ठीक आहे. की तो अधिकार कार्यकारिणीला राहू द्या. पाहिजे. 5चा म्हणजे एक मिनिट. हे जे तुम्ही लिहिलं होतं उरलेल्या 1/3 सत्रामध्ये नाही पहिल्याच कार्यकारी सभेत कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी हम्म, 17 मध्ये एक एकर 12 म्हणजे 17. सदस्य. एक 17 एकर मध्ये म्हणजे 12 17. हा. 17 मध्ये 12 सदस्य आहे ना. आणि मग हे 5ही आजीवन मधलेच असतील का? आजीवन सगळेच राहणार आहे. आजीवन हा प्रत्येकाला आलाच आहे. आजीवनच आहे ना आपण. आजीवन हा प्रत्येकाला लागू आहे. प्रत्येकाला लागू. तो आजीवन असलंच पाहिजे. अच्छा म्हणजे त्याच्यातले निवडून मग ही संख्या एकावर संख्या पूर्ण करायची. 46 प्रत्यक्ष निवडणुकीत किती येते? 46. आणि उरलेले 5 जे आहेत कार्यकारिणीला अधिकार दिलेले ते आहे. कार्यकारिणीला अधिकार केले. पहिल्याच कार्यकारी सभेत कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी कार्यकारिणी मंडळातून निवडले झाले. 5 वेगळे झाले 51. म्हणजे पहिल्यांदा ते 51 ची संख्या पूर्ण झाली. त्यानंतर हे 1 ते 51 आपले पदाधिकारी त्याच सदस्य निवडले. हा नियम क्रमांक 11 झाला. मग पदाधिकारी
पदाधिकाऱ्यांची निवड आता आपण म्हटलंय की पदाधिकारी 51 राहतील. पदाधिकारी 51 राहतील. कार्यकारिणीची 51 जी आहे तर कार्यकारिणी तुम्ही कार्यकारिणी कोणती म्हणता मग अजून 51 निवडणूक कशी करायची? 51 निवडणूक सांगितली ना आतापर्यंत तेच सांगितलं. काय काय 51 कसे निवडायचे? त्याच्यामध्ये 6 क्रमांकाचा पॅरा आहे, परीक्षेत क्रमांक 6. याच्यात असेल याच्या अकरा आता 6 मध्ये क मध्ये बघा, क मध्ये असं म्हणताय की 2/3 सदस्य म्हणजे 34 संलग्न मंडळाच्या प्रतिनिधींनी निवडले असावे. म्हणजे मंडळाच्या प्रतिनिधींनी निवडले असावे. ठीक आहे. आणि त्यात महिला आरक्षण 5 म्हणजे 34 मध्ये 5 महिला असतील असं म्हणजे 29 जेंट्स असतील आणि 5 महिला असतील. हा ते वेगळे. त्याला हा शब्द किमान 34 मध्ये महिला असतील तर महिलांना किमान 5 पूर्ण होत असतील तर वेगळी निवडण्याची गरज नाही. किमान 5 उरलेलं 1/3 17 मध्ये 12 सदस्य आजीव सभासद गटातून असावे. म्हणजे आजीव सदस्य निवडून देतात आणि उरलेले 5 सदस्य नवीन नॉमिनेटेड म्हणजे कार्यकर्ते नॉमिनेट करायचे आपल्याला 5 लोक कापूनच टाकायचे ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. कोणतं काम? नियम क्रमांक 11 मध्ये 11 मध्ये खालचा भाग 16 कामायचा म्हणजे येथे बसून कामायचे आहे खाली. येथे पदाधिकारी तुम्ही आल्यानंतर स्थानिक पदाचा राजीनामा द्यावा लागेल ते कामायचं आहे. इथे वगळण्यात येईल. 12 कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी त्यांची कामे अध्यक्ष सभेचे अध्यक्ष राहील. एखादा ठराव पास करते वेळी सारखीमध्ये पडल्यास निर्णय एक मत देण्याचा अधिकार राहील. कार्यकारी मंडळाची निवडणूक सुरू. कार्यकारिणीचे सदस्य योग्य त्या सूचना देऊन आचारसंहितेचे पालन होत नसेल अशा सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात त्याबाबतचा ठराव कार्यकारिणीमध्ये ठेवण्याचा अधिकार अध्यक्षांना राहील व त्यांना बहुमताने निर्णय घेण्यात येईल. 12 नंबरचा 12 आहे याच्यामध्ये ते काम आहे ना याच्यातला बदल आहे. 12 झालं. ते 12 कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी यांची कामे. हो तर ठीक आहे ना ते. पहिला त्याचा काही बदल करण्याची गरज नाही. ते काय बदल करण्याची या सध्या कारभार देखरेख ठेवतील कार्याध्यक्ष अध्यक्ष गैरहजरीत अध्यक्ष वाटते ना बदल अध्यक्षाच्या कामकाजात बदल करायचा आहे का? नाही 12 नंबर वाचताय ना. 12 नंबर में क्लॉज 8 मध्ये संस्थेच्या कामाकरिता स्वतःचे अधिकारात ₹500 पर्यंत खर्च करू शकते महासचिव. वेळ आहे ना त्याला. अच्छा वेळ आहे का? अध्यक्षाचे बरोबर पदाधिकारी कामे आहे. अध्यक्षाच्या कामात काही बदल करायचा आहे का? नाही नाही मान्य नो चेंज. नाही ना. मग नंतर संस्थेच्या कारभार देखील ठेवण्यावर कार्याध्यक्षाचे कामे अध्यक्षाचे गैरहजरीत अध्यक्षाचे अधिकार अपघात आणतील. उपाध्यक्षाचे कामे याच्या संबंधी कार्याध्यक्ष ही एक महत्वाची गोष्ट. आता अध्यक्ष फक्त गैरहजर राहील तर तेव्हाच तो कामात येईल असा एक त्याचा याचा अर्थ तर तो अर्थ थोडासा समर्पक व्हायला पाहिजे. अध्यक्ष यांनी वेळोवेळी कार्याध्यक्षांचे म्हणजे ते तर बरोबर आहे अध्यक्षाकडे ते काम करतील पण अध्यक्षांनी प्रत्येक वेळेस त्याचं सहकार्य घेतलं पाहिजे अशापैकी काहीतरी आलं पाहिजे. म्हणजे त्याला काय कार्याध्यक्ष म्हणजे किंवा काही विशिष्ट जबाबदारी पण त्यांच्याकडे देता येईल. ते देऊ शकतात ना. कार्याध्यक्ष हा कार्यक्रमाचे आयोजन वगैरे
जे कार्याध्यक्ष असतो म्हणजे त्या कार्यक्रमाला अध्यक्षांनी ठरवायचं त्यांना द्यायचं कार्य. त्यांनीच कार्य त्यांना देशाला द्यायचं. सहकार्य करणे एवढं त्याची वेळच येत नाही. म्हणजे त्यांनी दिलं तर हो ना, पण त्यांनी जर नाही केलं किंवा नाही त्यांनी आपण काय बाहेर केलं कामात- तर म्हणजे अध्यक्षांचे काही अधिकार अध्यक्ष त्यांना सोपवू शकतील. सोपवू शकतात. एवढं अपुरा आहे. गैरहजेरीत काम कर त्याला कामं द्यावं लागेल, कुठे द्यावं लागेल, नाही, काहीतरी कामं लिहावं लागेल त्याच्यात. द्यावं लागेल. स्पेसिफिक कामं लिहायला पाहिजे. अध्यक्ष संघटनात्मक जो अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हे दोघांनीही एकत्र येऊन काम करणे, कार्यक्रमाची रूपरेषा आखणे हे अपेक्षितच आहे. आणि म्हणजे नाही हे लिहायचं लिहिलं म्हणजे मग त्या कार्याध्यक्षाला वाटेल की बा माझं हे काम आहे आणि अध्यक्षाला वाटेल की कार्याध्यक्षाचं ते काम आहे. लिहिलं नाही तर कार्याध्यक्षाचं काहीच काम नाही असं ते होईल, किंवा कार्याध्यक्षाला वाटेल माझं काही काम नाही लिहून आतापर्यंत म्हणून ते लिहिलं गेलं. अर्थमत असंच आहे याच्यामध्ये. हा? गैरहजर असेल तरच काम गैर- फक्त गैरहजर असेल तर. नाही, एरवी नाही. आणि अध्यक्ष गैरहजर तो त्याच्या सोयीनेच मिटिंग लावते ना. अध्यक्षाच्या गैरहजेरीत अध्यक्षाच्या कार्यकारी त्याच्यामध्ये तुम्ही अजून सुचवून बसणार आहे. त्याविषयी थोडं ठरवलेले ठीक आहे ना. कुठल्या याच्यावर या घेतलेले याच्यावर निर्णय. अधिकार अंमलात आणलेले कार्याध्यक्ष अध्यक्षांचे गैरहजित अध्यक्षांचे अधिकार अंमलात ते तर आणतील ठीक आहे. त्याच्यात पुढे पुढे टाकून देता येईल. त्याशिवाय? हा, त्याशिवाय सांगा साहेब, तुम्ही सांगा तुमचे अनुभव आणि नाही, मुंडे साहेब, तुम्ही सांगा तुमचे अनुभव. आम्हाला काही अनुभव नाही. गैरहजेरी हा शब्दच बरोबर नाही आहे. गैरहजेरी हा शब्दच बरोबर नाही आहे. मी या पदाचा अनुभव नाही घेतला. मला हे सांगा, अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष कार्यवाहक असतो, त्यांनी काम केलंच पाहिजे. गैरहजेरी हा शब्द तिथे येत नाही, लागूच नाही तसा ठीक भाग. आहे. गैरहजेरी हा शब्द वापरूच नका तिथे. बरं सांगा ना, सूचना द्या ना. सूचना अशी आहे की आता जे काही कार्यक्रमाचे नियोजन करणे किंवा या पद्धतीने अध्यक्षांना मदत कार्याध्यक्ष करणे. एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यक्रमाच्या नियोजना नियोजन समन्वय ठेवून नियोजना निर्णय घेणे. अध्यक्षांना मदत हा. करणे. कार्यक्रमाच्या नियोजनात समन्वय ठेवून निर्णय घेणे. हे बस. म्हणजे दोघे एकमेकाशी तेवढं करा. कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या कोणत्याही कार्यक्रम नियोजनामध्ये कोणत्याही नियोजनामध्ये नियोजना एकमेकांना विश्वासात घेऊन किंवा समन्वय किंवा विश्वास समन्वय. समन्वय ठेवून निर्णय घेणे. नियोजनामध्ये आणि कार्यवाहीमध्ये कार्यवाही. हा शब्द नियोजन आणि कार्यवाहीमध्ये. नियोजन आणि कार्यवाहीमध्ये हा, समन्वय. दोघंही समन्वयानं कामं करतील. काम हे करणे पाहिजे. गैरहजेरी उडूनच उडून टाकायचं. टाकायचं. ठीक आहे. गैरहजर म्हणजे काय आता तो बरोबर वाटत. दोघांचं पण काम त्या लेवलच आहे. कार्यक्रमाच्या वेळेस अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष दोघांना बसवावं लागेल. बसतात ना. कार्यक्रमाच्या हा, तरी पण नियोजनामध्ये पद म्हणून अध्यक्ष अध्यक्ष आहे, समन्वय. कार्याध्यक्ष निर्णय कार्याध्यक्ष. एक हालचाल करत असतो. म्हणजे म्हणून आता कार्याध्यक्षाने मी आता अध्यक्षाचा बाप किंवा अध्यक्षांनी कार्याध्यक्षाचा बाप असं समजण्याचं काही कारण नाही. ठीक आहे. उपाध्यक्ष उपाध्यक्ष. अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या अनुपस्थित मध्ये अध्यक्षांचे अधिकार वापरात आणतील व वेळोवेळी कार्यकारी मंडळाने सोपवलेली जबाबदारी पार पाडतील. ठीक आहे. हे बरोबर. महासचिव संस्थेच्या हिशोबावर जमाकर्ता व देखरेख करणे, कोषाध्यक्षाकडून दरमहा हिशोबाचा जमाकर्ता आढावा घेणे, पत्रव्यवहार करणे व फाईल करणे, अध्यक्षांच्या परवानगी सूचनेचा सभा बोलावणे, सभेचा अहवाल ठेवणे, कार्यकारी मंडळाच्या ठरावाबाकी अंमलबजावणी करणे. 7. एखाद्या सभेत न राहिल्यास ते काम संचवावर सुटतील. संस्थेचे पैसे कोषाध्यक्ष मार्फत त्यांचे जमा करणे, महिन्याच्या शेवटी कार्यकारणी हिशोब देणे, संस्थेचे कामाकरता स्वतःचे अधिकारात ₹500 पर्यंत खर्च करू शकतील. 500 ऐवजी 2000 करू आपण आता. 2000 करा. 2000. 5000. 5000 ठेवायचा. 5000 करा. 5000 काय हरकत नाही. इकडे तिकडे आपण फिरतो ना, खर्च जो येतो, तो वाढवून 5000 काढणं. तुमचे अनुभव सांगा साहेब. 5000 करा. खर्च करू शकतील व त्याचा घोषवारा अध्यक्षांना कोषाध्यक्षांना देतील. बरं. इतर प्रशासकीय कामे हिशोब पावती पुस्तके इत्यादीची बाबतची कार्यालयीन माहिती व्यवस्था ठेवतील व अध्यक्षांचे मार्गदर्शन खाली काम करतील. बरोबर. 9 नंबर जो आहे तो कोषाध्यक्षाच्या याच्यातही आलेला आहे, म्हणून याच्यातून तो वगळला पाहिजे. नाही,
इतर प्रशासकीय आणि प्रत्येक हिशोब पावती त्यानेही त्याच्याही कामात लिहिलंय का त्याला हिशेबाच्या पावत्या ठेवल्या पाहिजे आणि याच्याही कामात लिहिलं तर हिशेबाच्या पावत्या ठेवल्या पाहिजे. कोषाध्यक्षाचा पहा ना, आणि अजून कोणाचे? कोषाध्यक्ष त्याने हिशेबाच्या पावत्या ठेवल्या पाहिजे म्हणते आणि महासचिवाने हिशेबाच्या पावत्या ठेवल्या पाहिजे. दोघे जण कसे हिशोब ठेवतील? पावती पुस्तिका महासचिवांनी तपासल्या पाहिजे. तपासलं पाहिजे असं म्हणा. हा याच्यात काय बाबाची कार्यालय हिशेब पावती कार्य माहिती व्यवस्थित ठेवते. ही पुस्तके त्याची बाबत- हा ना, 9 नंबरचा कार्यालयीन माहिती वर नंबरची गरज नाहीये. 9 नंबरची गरज नाही. 9 नंबर हा वगळण्यात आहे. आणि वैद्य साहेब, माझं म्हणणं आहे की कार्याध्यक्षाची आवश्यकता काय आणि आवश्यकता आहे तर कार्याध्यक्षांना आतापर्यंत कोणते कामं केले? हॅलो, आपले इथं हजर आहेत का? कुठले का? हा? कार्याध्यक्ष हजर आहेत का? नाही आम्ही इथे जावं नागपूर. आणि इतर प्रशासकीय कामं महासचिवाच्या याच्यामध्ये 9व्या मध्ये हे बरोबर आहे. बरोबर आहे, प्रशासकीय बरोबर कामं आहे. प्रत्येक आपल्या- प्रशासकीय नाही. आणि हिशोब पावती पुस्तक हे वगळता याच्यामध्ये आपण हिशोबावर तपासणी, देखरेख देखरेख. हिशेब पावती पुस्तके पुस्तके सोडून द्या हे. हा, एवढा शब्द वगळण्यात यावा असं हे मी हिशेब पावती पुस्तके हे वगळण्यात यावे असं. एवढा वगळण्यात यावा. हा याच्यात आला कोषाध्यक्ष याच्यात. तो कोषाध्यक्षाचा तेवढा शब्द वगळायचा आहे. बाकी कार्यालयीन माहिती तुम्ही कार्याध्यक्ष सांगितलं, आपले महासचिव तर दिसलेच नाही 2 वर्षापासून. महासचिव कुठे बसले? मग आता कोषाध्यक्ष आता ते कसं आहे, कार्याध्यक्षाच्या याच्यामध्ये काही लिहिलेलं नाही, बरोबर. पण कार्याध्यक्षांनी मदत केली नाही असं कुठं आहे का? नाही. मग ते आहेतच ना सोबत. आहे ना, असं कसं सोबत म्हणता? आहे. मला तर त्यांचं असं काही फरक जाणवला नाही. त्यांना जाणवला. ईश्वरकर साहेबांना फक्त इव्हन मी मीटिंगचे पत्र काढायच्या अगोदर साहेबांना फोन करतो आणि नंतर पत्र काढल्यावर सांगितलं का पाठव. काय करता मग याच्यात 9 नंबर ठेवायचे काढायचं? ठेवा. 9 नंबर म्हणतात नाही, 9 नंबर म्हणतात तो हिशेब पावती पुस्तके एवढा शब्द बाकी राहतो. काढून द्या. हा तेवढंच इतर वाटतं. प्रशासकीय कामे इत्यादी बाबतीत कार्यालयीन ठीक माहिती आहे. व्यवस्थित ठेवली. हो, हो. अध्यक्षाच्या माध्यमातून. सचिवाचे हा. महासचिवाचे गैरहजेरीत महासचिवाची कामे पाहणे, अगर संस्थेच्या कार्यात महासचिवाला मदत करणे अथवा आवश्यक ते सदस्य. ओके, ओके. ठीक आहे. असं, राजीव. कोषाध्यक्ष त्यांच्याजवळ जमा झालेल्या पैशाचा सभासद वर्गणी देणगी अथवा अन्य मार्गाने मिळालेल्या पैशाचा देवाणघेवाणीचा हिशोब ठेवणे. 2. येणाऱ्या देणगी किंवा सभासदाची वर्गणीबाबत स्वतःची सहीने पावती देणे. 3. अध्यक्ष, महासचिव आणि परवानगी यांचे परवानगीशिवाय संस्थेत कोणतेही पैसे बँकेतून काढता येणार नाही. महत्वाचं झालं. 4. पावती पुस्तके, देणगी पुस्तके व इतर पैशाच्या व्यवहारासंबंधीच्या सर्व नोंदी व विषय पुस्तके, कॅश बुक व लेजर बुक, व्हाउचर, फाईल इत्यादी लिहिणे व ठेवणे. 5. महिन्याच्या शेवटी संपूर्ण हिशोब अध्यक्ष व महासचिवांना सादर करणे. 6. सभासदांचे रजिस्टर लिहिणे व देणगी दात्यांची यादी व रजिस्टर ठेवणे. 7. संघटन सचिव समाज बांधव व भगिनींना संस्थेच्या निर्णयाच्या सर्वांगीण उन्नतीच्या योजनाबाबतची माहिती देतील व समाज संघटना मजबूत करण्याकरता प्रचार करतील. 2. तिथे एक शब्द लागते का प्रसार व प्रयत्न करतील. संघटना मजबूत करण्याकरता प्रचार करतील. प्रचार न प्रयत्न प्रयत्न आला ना, प्रचार करतील, प्रयत्न टाका. बरं प्रचार व प्रयत्न. करण्याचा ठीक आहे, समोर जाऊ. निरनिराळ्या जिल्ह्यांना व स्थानिक समाज संस्थेच्या सभेला उपस्थित राहून केंद्रीय संस्थेने आखलेल्या योजनांची व कार्यक्रमांची माहिती देतील. 3. आपला अहवाल अध्यक्ष व सचिव यांना देतील. 4. समाजातील घटक, स्थानिक समाज संस्था व केंद्रीय संस्था यांचे दूत म्हणून कार्य करतील. 5. वरील कार्य करताना संस्थेच्या सचिवांची मदत घेतील. हिशेब तपासणी, संपूर्ण व्यवहाराची आय व्यवहारांची नोंदणी, रजिस्टर इत्यादींची तपासणी करतील व आपला अहवाल अध्यक्ष व महासचिवांना सादर करतील. सल्लागार समिती आता याच्यामध्ये आता हे हिशेब तपासणी पर्यंत आलो. त्याच्यानंतर मग आपले जे कार्यकारिणी सदस्य यांच्याकडे काही कामं आहेत का?
कार्यकारी सदस्य आले ना, प्रत्येकाने कार्य केले ना आपण. आपली मत मांडणे. कुठं आलं? इथे कुठं दिलं नाही? कार्यकारी मंडळाची नाही अजून सुरू संघटन सचिव पर्यंत सल्लागार समिती आहे ना. संघटन सल्लागार सचिव समिती तर नाही. वेगळी झाली. पण माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये 8A हा एक मी क्रॉस टाकलेला होता, कार्यकारिणी सदस्य. सुचवलंय तुम्ही. कार्यकारी मंडळात समाविष्ट असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची कार्यकारी मंडळाच्या सभेत झालेल्या निर्णयाची बांधिलकी असली पाहिजे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सर्व परीने सहकार्य केले पाहिजे. संस्थेच्या उपविधीचे पालन केले पाहिजे. टाका ते ना. काय म्हणतात? कितीमध्ये आहे ते? याच्या अगोदर वरती याच्या अगोदर. हे मी दिलेले त्याचा अधिकारच माहित नाही काय करायचं. त्याला आता अधिकार द्यावा. नाही, नाही, ते फक्त बोंबलाचे काम बोंबलाचे करते. काम करतात. सल्लागार समितीच्या अगोदर. 8 आहे त्याला 8 करा. 8 कधी करतात? नाही, आधी आहे ना सर. 8, हा, 9, कार्यकारिणी सदस्य. सदस्य. वेगळंच पद आहे. नऊ जरा स्पेशल देण्यात येईल. कार्यकारिणी सदस्य. हे बघा, सल्लागारला 9 आहे ना, त्याला 9 हा, द्या. याला याला 9 द्या, याला त्याला 9 10. करा. 8 नाही 9 म्हणा. बरोबर. याला 10 करा. कोणाला? सल्लागारला 10 करू. 10 करा, याला 9 करा. कार्यकारिणी सदस्य काय म्हणलं? ची कार्यकारी कामे मंडळात कार्यकारी सदस्याची कामे असं म्हणा. हम्म. कामे आता पुढे. कार्यकारी मंडळात समाविष्ट असलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची संचालक म्हटलं तर? आणि कार्यकारी मंडळाच्या संचालक हा शब्द तुम्ही वापरला पुढे. मंडळाच्या अमरावती. सभेत झालेल्या संचालक म्हणजे जसे शाळेचे डायरेक्टर आहेत ते काही संचालक निर्णयाची तसा प्रकार झाला. बांधिलकी असली पाहिजे. तू कुठेच होत नाही. बांधिलकी सदस्य किंवा सभासद पाहिजे. असली पाहिजे. निर्णयाची अंमलबजावणी तुमच्या व्हॉट्सअपवर मला दिलं आम्ही संचालक होतो. करण्यास संचालक हे संचालक शाळेवाले सर्व परीने हे म्हणतो मी संचालक आहोत. सर्व परीने सहकार्य केले पाहिजे. सदस्य किंवा सभासद हे शब्द संस्थेच्या उपविधीचे पालन केले हा पाहिजे. पतसंस्थेत असतात. पतसंस्थेचे संचालक असतात. संस्थेच्या उपविधीचे पालन केले नाही. पाहिजे. उपविधीचे. सदस्य ही सदस्य आहे. म्हणजे याचा मागचा सदस्य संचालक कार्यकारी असं त्यांना सदस्य म्हणतात. फक्त उभारण्याचं काम करते. प्रत्यक्ष सदस्य संचालक आहे असं संचालक नाही. कार्यकारिणी सदस्य कार्यकारी सदस्य काय म्हणतात? सर्व पदाधिकारी असे सगळ्या मिळून उपक्रम राबवायचे असतात. फक्त पदाधिकारी कार्यकारी करतात. सदस्यांची कार्यवाही मंडळाच्या सभेत झालेल्या निर्णयाची बांधिलकी कार्यकारी असली मंडळाचे पाहिजे. अधिकार व कर्तव्य आहे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सर्व सहकार्य केले पाहिजे है ना? संस्थेचे उपविधीचे पालन केले पाहिजे. हे तर जसेच्या तसेच नाही आहे. साहेब, सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य हा शब्द जरा थोडासा हा, ठीक आहे. त्यांनी कार्य केलं ठीक आहे, ते नव्हतं ते. कार्य पाहिजे सहन कार्य केले कार्य केले पाहिजे. सहकार्य नाही. सहा हा शब्द काढून टाका. कार्य केले पाहिजे. कार्य केले जबाबदारी आहे त्यांची. कार्य केलं. कार्य केले बरोबर एकदम बरोबर. Very good. आता आपण किती झाले आपले हा. आता 17 आणि 18 मध्ये सल्लागार समिती आपण हे केली. 17 मध्ये काही बदल करण्याची गरज नाही वाटत. सल्ला देण्याचा अधिकार काही आहे. काही सुचवलं आहे का कोणी 17 मध्ये कोणी? सल्ला महासचिव कायद्याने सभेत ठेवली. काहीच नाही. त्यावर तुम्हाला विचार करण्याची सल्लागार समितीत दिलेल्या अच्छा, सल्ल्याचे सल्लागार. पालन केले पाहिजे अथवा नाही हा, हे हे देण्याचे नाही. अधिकार कार्यकारी पालन लावून बसा जरा. 13 कार्यकारी मंडळाची एक सभा मिनिट वैद्य साहेब 10 सल्लागार समितीमध्ये हे 10 सुचवलेलं आहे सल्लागारांची एकूण संख्या 10 पदे राहतील. अच्छा. काय 10 सल्लागारांची 11 करा. 11 पाहिजे. ठीक. 11 केली तर काही फरक नाही पडत. समाजातील व्यक्ती किंवा सेवाभावी संस्था ज्यांना समाजाच्या उत्थापनाची आवड जाण व आस्था आहे त्यांची निवड कार्यकारिणीच्या संमतीने व नामनिर्देशाने होईल. सल्लागार यांचा कार्यकाल कार्यकारिणीच्या समकक्ष राहील. सल्लागार ठीक आहे. तिथपर्यंतच ठीक आहे. राहतील. तोपर्यंत आपली कार्यकारिणी. ओके. नंतर ठीक आहे 11 म्हणतात. ओके. असं ठेवलेलं आहे. 10 म्हणजे दुनियात मी एक सप- हो, टाका ना आपण. सुचवली होती. हम्म, हम्म. त्या सुचवली आहे मी. हा हा की असं आहे का की या कार्यकारिणीचा सल्ला द्यायला घ्यायचं घेणे नाही, नाही. असं काहीतरी आलं. नाही, नाही. हे देखील सल्लागार मंडळ जे आहे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. समजलं का? यांना कार्यकारिणीच्या सभेत कायम निमंत्रित सदस्य म्हणून असं आपलं हो, टाकावं. हो.
कायम निमंत्रित शब्द त्यांना फक्त मतदान नाही करता येत. बरोबर, मतदान नाही करता येत, तर त्यांना बोलवा. आणि त्या सभेत बोलवावं लागेल काय की त्यांना माहिती पाहिजे ना आम्ही बोलवतो. काय चालतं, बरोबर आहे नाही त्यांची आहे. गरज स्वतंत्र गरज पाडली आहे. तर काही हा, आहे. मतदान करायचं मार्ग आहे. लावतो. स्वतंत्र सभा देखील घेता येईल. मार्गदर्शक सल्लागार मंडळाचे सदस्य कार्यकारी मंडळाच्या सभेला कायम निमंत्रित सदस्य म्हणून राहतील. हा बिलकुल. ते आहे तुमचं? एवढे आहे. ते अजून आहे ना ते कौन्सिल सदस्य 101 ते नंतर येईल. ते हो, कौन्सिल ते नाही, घ्यायचं. त्यांना कार्यकारिणीचे कार्यकारिणी सांगितलं. नाही. ते कार्यकारिणीत नाही राहणार. नाही, कार्यकारिणी सभेला नको येतो. नाही, त्यांना बोलवायला नाही त्यांना. नाही तो अख्खा गोंधळ होईल. नाही, त्यांना त्यांना कुठं हे करायचं ते पुढे बसून द्या ना. त्यांना फक्त मार्गदर्शन नाही, नाही, त्यांची सभा घ्या ना मध्ये. हे ठराव झाले आहे तुम्ही सुचवल्याप्रमाणे ग मध्ये असं लिहिलं आहे, कार्यकारी मंडळाने 10 सदस्यांचे मार्गदर्शक सल्लागार मंडळ आपल्या कार्यकाळासाठी सर्वमताने पूर्वी केंद्रीय संस्थेच्या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून काम केलेल्या अनुभवी व्यक्तीमधून ठरवावे. हा, मी ते तयार केलं. त्या व्यक्तीला काहीतरी अनुभव पाहिजे. अनुभव पाहिजे. पदाधिकारी म्हणून या याच्यात जुन्या याच्यात पुढे काम केलेलं असलं पाहिजे. म्हणून तो शब्द सुचवतो. नाही, ठीक आहे ना, म्हणजे त्याचं आपण हे दोन्ही ऍड करा. ग न ह दोन्ही ऍड करायचे. क मध्ये काय, मार्गदर्शक सल्लागार मंडळ सदस्य कार्यकारी मंडळाच्या सभेला कायम निमंत्रित सदस्य म्हणून राहतील, मात्र त्यांना त्या सभेत मतदान करता येणार नाही. करेक्ट. हे सुद्धा हे बरोबर आहे. 9 मध्ये हे लिहू द्या 9. हो, 9 मध्ये नाही, 9 नाही, हो 9 आहे. 13 असेल. नाही 13 मधलं नाव आहे का? हे एकदम 13 कसं आलं 9 ते 12 मधलं नाव. 12 मधलं 9 आहे. 12 मधलं नाव. 12 मधलं मधलं नाव आहे. 12 9 करा. 12 कंसात नाव. 12 बरोबर आहे ना? 12च्या समोरचा भाग आहे तो. 12 10 करा वाटल्यास. तिथे 12 चालू आहे ना. 12 10 केला. 12 10 करा. 10. हे ब्रॅकेट मध्ये टाकायचं. हे ब्रॅकेट मध्ये टाकायचं. नियम 12. 12 नाव आहे. 12 नाव आहे. 10 कोणता आहे माहिती आहे का? हा. त्याचा क्रम बदलला. कशामुळे आपण 8च्या ऐवजी 8 करता 9 लिहिलं म्हणून कार्यकारी सभासद लिहिले ना आपण. कार्यकारी सभासद. ठीक आहे. त्याच्याकरता एक वाटलं. ठीक आहे. म्हणजे नियम 12 मध्ये येतो. आता संपत चालू एक तास. झाला 13चा 13 घ्यायचा. हो, 13 घ्या. हा, कार्यकारी मंडळ सभा व मागणीची सभा संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वर्षातून कमीत कमी 2 सभा घेणे आवश्यक आहे. संस्थेच्या नियमावलीतील इथे ऍड करा. तरतुदीनुसार कार्यकारी मंडळ सभा न घेतल्यास तसेच अध्यक्षांच्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांनी लेखी विनंती करून सभा आयोजित न केल्यास या कार्यकारी मंडळातील 2 पदाधिकाऱ्यांची संयुक्त समितीने सहीने मागणी सभा आयोजित करता येईल. ही काय कार्यकारी मंडळ सभा व काय मागणीची मोठी सभा. हा, हे ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 सभा म्हटलं, त्याच्यामध्ये मी 3 सभेचं एक सजेशन दिलं आहे. वर्षातून 3 सभा घेतल्या तर 4-4 महिन्यातून नाही. ठीक आहे. 2 मध्ये खूप 3 सभा. ठीक आहे. ठीक ठीक आहे. मार्ग. देवराजी, 3 सभा घेऊ आपण, है ना? 3 सभा. बाकी आयोजित नियम 17 मध्ये काहीतरी केलं. कार्यक्रम मंडळातील 2 पदाधिकारी संयुक्त सेना. ठीक आहे, म्हणजे याची 2 14 17. कार्यकारी मंडळ सभेची सूचनावर जनसंख्या सभेची कार्यकारी मंडळ सभेची सूचना 15 दिवस अगोदर सभासदांना नोटीस ठीक आहे. ठीक आहे. ओके ओके. त्याच्यात असं वाचण्याची गरज हा, नाही. त्याच्यातही ते रजिस्टर पोस्टाने आणि हे आधुनिक पद्धतीने टाकायला लागेल. हा, हा. ईमेलद्वारे टाकून दे. ईमेल ऍड करायचं. ईमेल ऍड करा. 14 मध्ये. रजिस्टर पोस्टाने पाठवणे किंवा आधुनिक पद्धतीने ईमेलद्वारे सभा. इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे पोस्टाद्वारे सूचना पोस्टाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक कुरिअरद्वारे कुरिअर पोस्ट कुरिअर ऑब्लिक ईमेल. ईमेल ईमेल नाही, इलेक्ट्रॉनिक माध्यम. हा? इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक माध्यम मीडिया. हे 14 14 मध्ये 14 मध्ये आलंय का? 14 मध्ये घ्या. 13 14. ईमेल हे रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येईल किंवा आधुनिक पद्धतीने इलेक्ट्रॉनिक मीडिया रजिस्टर पोस्टाने रजिस्टर शब्द काढून वापरूच नका. पोस्टाने पोस्टाने, बरं. पोस्टाने आणि इलेक्ट्रॉनिक्स. ऑब्लिक हां. कुरिअर कुरिअर. कुरिअर पब्लिक ईमेल ऑब्लिक म्हणजे व्हॉट्सअप इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया घ्या. बाकी ठीक आहे. बाकी कार्यकारी 15 मंडळ. आता 15 मध्ये कार्यकारी मंडळाचे निवडणुकीचे नियम. सभासदाकडे संस्थेची कोणत्याही प्रकारची फी शुल्क वर्गणी बाकी असल्यास निवडणुकीसाठी तो सदस्य अपात्र ठरेल.
आता निवडणुकीत सूचना लेखी नोटीसद्वारे लेखी नोटीसद्वारे किंवा आता याच्यात टाकावं याच्यात करावी लागेल. लेखी नोटीसद्वारे म्हणतो ना नोटीस किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया होते त्यांना लेखी नोटीस म्हणजे इलेक्ट्रॉनिक लेखी नाही पण याच्यात करावं लागेल ना. अच्छा द्वारे किंवा गुप्त मतदान पद्धतीने गेले आहेत. द्वारे करावी लागेल. निवडणुकीची सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर लावणे आवश्यक राहील. निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात येईल. अरे याच्यात असं नाही एक म्हणजे सहमतीने सहमतीच्या बहुमताने होत नसेल तर गुप्त मतदान असं टाकायचं. त्याला आवाजी मतदानही म्हणतात. आवाजी मतदान हात वर करा. आवाजी मतदान किंवा आवाजी मतदान असं म्हणतात. आपण इथं करून घेऊ. आवाजी मतदान बहुमताने किंवा गुप्त मतदान पद्धती. आवाजी मतदान म्हणतो म्हणजे ते बहुमत वगैरे ते आवाजी मतदान ते गुप्त मतदान. ठीक आहे त्याच्यात इन्क्लूड आलं तर आलं. ठीक आहे. 16 कार्यकारी मंडळाचे रिक्त पद भरण्याकरता कार्यकारी मंडळातील एखाद्या पदाधिकारी किंवा सभासद राजीनाम्यामुळे अथवा मृत्यूमुळे अथवा काही कारणास्तव एखादी जागा रिक्त झाल्यास ती रिक्त जागा कार्यकारी मंडळ सभेत बहुमताने भरण्यात येईल. ठीक आहे. 17 कार्यकारी मंडळाचे अधिकार व कर्तव्य. कार्यकारी मंडळ सभा 6 महिन्यातून एकदा तरी घेतली पाहिजे. कार्यकारी मंडळाचे एकदा म्हणजे इथे आता त्यांनी तिकडे 3 गेले आहेत ना, तर इथे एकदा तरी 4 महिन्यातून 6च्या ऐवजी 4 महिन्यातून एकदा होईल. 3 गेले ना, 3 गेले, 2 4 होते. महिने. आता इथे 6च्या ऐवजी 4 शब्द येईल. 4 कोणत्या शब्दाचे 17 मध्ये 17 मध्ये पाहिजे. 17 मध्ये पाहिजे. 4 महिन्याची एकदा तरी घेतली. तरी घेतली पाहिजे 4 महिन्यात. कार्यकारी मंडळाच्या 1/3 म्हणजे 17 सभासदांची लेखी मागणी केल्यास ते तो मग काय बाकीच्या कर्तव्यात काही चेंज करायची गरज नाही. सभा 8 दिवसाच्या आत बोलायली पाहिजे. मंडळात सेवकांची नियुक्ती करणे, त्यांना कामावरून कमी करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, शक्यते कार्यावर नियंत्रण ठेवणे, सर्वसाधारण सभेच्या ठरावाची पूर्तता करणे. 5 संस्थेत कोणत्याही प्रकारच्या मदत झाल्यास त्याची सूचना धर्मादाय उपायुक्त यांच्या कार्यालयात तथाही करतात माहितीचं अर्ज करणे. सभासदांची यादी ठेवणे, जमा खर्चाचे हिशोब सर्वसाधारण सभेसमोर ठेवणे. ओके. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ते किरकोळ नियम तयार करणे, संस्थेच्या हिताचा उपनियम तयार करणे किंवा उपसमित्या तयार करणे, या उपसमित्या नेमणे. संस्थेचे सर्व प्रकारचे कार्य व्यवस्थित चालवण्याकरता आवश्यक ते ठराव मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करणे. ठीक आहे. हे 10 पर्यंत झालंय. अजून 2 सजेशन 1, 2, 3 त्याच्यामध्ये ऍड केलेले मी बघा. साहेब संस्थेशी संलग्न असलेल्या नोंदीत स्थानिक मंडळांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी याकरिता दरवर्षी सर्वोत्कृष्ट भावनिक कुणबी समाज मंडळ म्हणून पुरस्कृत करण्याकरिता सर्व मंडळाकडून अहवाल मागवून त्यांचे मूल्यांकन करणे. ठेवायचं असेल म्हणजे आपण त्याच्याकडून मागवायचं. आणि त्याच्यानंतर 12 मध्ये असं लिहिलं मी, केंद्रीय संस्थेकडून समाजातील व्यक्ती समाजरत्न, समाजभूषण, समाजगौरव, जीवनगौरव, कृषीभूषण असे पुरस्कार देण्यात यावेत. पुरस्काराचे स्वरूप व पुरस्कृत निवडी करता गुणांकन व मूल्यांकन करण्याकरिता स्वतंत्र निवड समिती स्थापन करणे. एक समिती स्थापन करणे. हॅलो. हाजी नमस्कार. एका घंटेमध्ये फोन करण्यात बोलतो. ठीक आहे. राहिले 2-4 बोलवून घ्या आता. बोलवून घ्या. आले का? आता जे आहे त्याच्यामध्ये 13 नंबरचा एक पुन्हा क्लॉज जोडलेला आहे. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीचे योग्य आकलन होण्याकरिता समाजाची जनगणना डिजिटल पद्धतीने करणे. हा सुद्धा एक त्याच्यामध्ये आपण क्लॉज जोडलेला आहे. जसं जमेल तसं नंतर बघू. काय साहेब आपण त्या दिवशी हे केलं. ठीक आहे. ओके. नंतर बघू त्याप्रमाणे मला वाटतं एवढे. आता त्याच्या पुढचे फटाफट कोणते 18 मध्ये संस्थेच्या निधी मिळकत व विनियोग, सभासदांकडून मिळाली वर्गणी, फी, देणगी, नगदी व इतर कोणत्याही स्वरूपात मिळाली देणगी, सभासदांनी उभारलेल्या कार्यक्रमाचा खर्च वजा जाता शिल्लक रक्कम,
शासकीय अनुदान संस्थेच्या होणारे किंवा मिळालेल्या उत्पन्नाचा विनियोग शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, क्रीडा या उद्देशावर खर्च करण्यात येईल. 19 उद्देश न्याय खर्चाची तरतूद टक्केवारीप्रमाणे संस्थेच्या खालील उद्देश न्याय खर्चाची टक्केवारीप्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे. सामाजिक, सार्वजनिक, शैक्षणिक उद्देशावर 70%, सांस्कृतिक उद्देशावर 30%. ठीक आहे. ओके. हा. नाही याच्यामध्ये एक मिनिट. हे अशी विभागणी याच्यामध्ये करू नये असं मला करू वाटतं. नये, हे बरोबर आहे. कारण की ह्या इथे काय इतक्यावरच एवढं त्या कार्यकारिणीला असं वाटेल की आपण या पद्धतीनं करावं की हा काही लागू नाही तसा पण. अंदाज Charitable आहे. हे कोणतेच बरोबर नाही असं नाही, मला बरोबर वाटतं. नाही. एकोणीसचं मला वाटते नाहीच पाहिजे. फोन केला तो. मग काय नमूद केले बघा. त्याच्यावरती हे नका बघा, त्याच्यावर अशी सुधारणा करा. संस्थेच्या खालील उद्देशावर खर्चाची जे खालील उद्देशावर निहाय नाही पाहिजे. निहायच्या उद्देशाकरिता 100% उद्देशाकरिता खर्चाची तरतूद टक्केवारी नाही पाहिजे. कार्यकारी नकोच मला वाटतं ना. नकोच तो ऍक्च्युअली लागूच नाही. नको त्याच्यावर list होऊन कार्यकारिणी हो नाही. कार्यकारिणी राहू द्या कार्यकारिणी तर पाहूया. बरं, त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. तुम्ही असं वगळं म्हणून लिहिलं असेल त्याचं. आपण बसून कर्ज किंवा ठेवी या संस्थेची तरतूद 20 मध्ये काही बदल नाही. ऐका ना, 20 नाही 21, 22 मध्ये काही बदल नाही. संबंध व्यवहार काही सभासदांची यादी ठेवण्याची पद्धती जी आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करणे आपल्याला काय करता येईल. नियम व नियमावलीत बदल करण्याच्या तरतुदी आहेत आपण ठेवलेले आहेत. हो इकडे भाषेवर हा ते हलवून लवकर जा. घेऊन झालं का आमचं असं? 15-20 मिनिटात 100. हा, येत आहे. कॉफी काय ठीक आहे. बनवून जाणार हा, आले का ते? चाय बनवून दे. राहू दे. 15 नको. मिनिट चहा बनवतो. चहा घेतली. नाही, एक कोपऱ्या खाली घेता येईल जास्तीत जास्त. एक कोपऱ्या हे काय येतं? हे सुद्धा म्हणजे आम्ही चहा घेत नाही. निघायला अजून 10 मिनिटं लागते. 10 मिनिटं घेऊन येते. घेऊन ये, कॉफी घेऊन ये. मला वाटतं सगळं झालंय. ठीक आहे आम्हाला 10 मिनिट लागतील. 10 मिनिटं लागते. 24 मध्ये काही बदल नाही करतायत. जास्त उशीर नको करू, लवकर करा. आणि 25 मध्ये नावात उद्देशात बदल करण्याबाबतची तरतुदी याच्याप्रमाणे आपण करणार करणारच कारवाई. आहोत. बदल करण्याचा तुम्ही आहेत आपण करू शकतो. संस्थेचे समिती- विसर्जन समितीमध्ये काही नाही. कार्य बंद करायचे असल्यास अथवा संस्था बंद करायचे असल्यास संस्थेच्या विसर्जनमध्ये काहीच नाहीये. सभेत मंजुरी असल्यास संस्थेचे घेऊन सभा संस्था याकरता संस्था नोंदणी कायदा Normal आहे तर? नॉर्मल आहे ते. ते फॉर्मल आहे. झालं ठीक आहे बाकी सर्व विसर्जन. दादा, मग तुम्ही लिहिलं ते करून टाकू. ते तुम्ही लिहून घ्या आता. हो, dictate करून द्या. काय नाव काय ठेवलं जातं? ॲडव्हायझरी कौन्सिल काय म्हणतात? ॲडव्हायझरी नाही. नाही त्याला हे म्हणायचं हे माझंच आहे. कृती समिती आहे ती. कृती समिती. 101 सदस्यांची केंद्रीय परिषद कौन्सिल 101 सदस्यांची केंद्रीय परिषद ते पुढे बसवायचं तर बघा एक. कौन्सिल नियुक्त करण्यात येईल. केंद्रीय परिषद परिषद कौन्सिल बरं नियुक्त करण्यात येईल. नियुक्त करण्यात येईल. कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याची कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावांची ठरावांची अंमलबजावणी करण्याची अंमलबजावणी करण्याची व सवलत मंडळाकडून वाचण्यात आलं तर रिपोर्टिंग करतो मी. हो, हो, नाही. आणि त्या दिवशी 400 जबाबदारी मी ते काही जबाबदारी त्यावेळी सदस्यांची राहील. सदस्यांची राहील. कार्यकर्ते नाही कार्यकारिणीला ही जबाबदारी जबाबदार नाही. अधिकाधिक मंडळाचा संपर्क साधण्याचे अधिक मंडळाची संपर्क साधण्यात
कार्य करण्याच्या कामाकरिता याला संपर्क साधण्याकरिता मंडळाची संपर्क साधण्याच्या व कार्य करण्याच्या कामाकरिता करिता या कौन्सिलचा उपयोग होईल या कौन्सिलचा उपयोग होईल होईल. हा. त्यांची पद ही कौन्सिल सदस्य किंवा परिषद सदस्य म्हणून परिषद सदस्य म्हणून संबोधली जातील. हा. किमान वर्षातून 2दा यांची बैठक होणे अपेक्षित आहे.